पाणी वगैरे नाही पाहिजे ना आता काही काहीच नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र ऊस उत्पादक होयामी शेतकरी या समूहामध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. मी डॉक्टर ओमप्रकाश यशवंत हिरे. गेले 5 ते 6 दिवसापासून आपण वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन तज्ञांकडून ऐकत आलेलो आहोत. मित्रांनो, आजचा जो विषय आहे हा विषय सुद्धा आपल्या प्रत्येक पिकासाठी, नुसतं ऊसासाठी नव्हे तर प्रत्येक पिकासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्याला हा आज आपण इथं सांगणार आहोत. आपली जी भूमाता आहे, ज्याला आपण जमीन म्हणतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सॉईल म्हणतो, ह्या भूमातेचं दिवसेंदिवस जे स्टेटस आहे किंवा जे सुपीकता आहे, ही सुपीकता दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे. गेले 15 ते 20 वर्षापूर्वीचा जर माती परीक्षणाचा रिपोर्ट बघितला आणि आत्ताचा सध्याचा एवढा 1 ते 2 वर्षाचा जर माती परीक्षणाचा रिपोर्ट बघितला तर नुसतं अन्नद्रव्य नव्हे तर जमिनीचा जो भौतिक गुणधर्माचा जो विषय येतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेली आहे. जर 15 ते 20 वर्षाचा मातीचा नमुना चेक केला त्यामध्ये फक्त 1 किंवा 2 म्हणजे मुख्य अन्नद्रव्यामध्ये नत्र, दुय्यम अन्नद्रव्यामध्ये थोडासा सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक आणि नॉर्मल थोडासा फेरस एवढ्याच अन्नद्रव्याची कमतरता दिसत होती. पण आता जर तुम्ही जर स्टेटस चेक केलं मातीचं तर आता सध्या मुख्य अन्नद्रव्यामध्ये नत्राचा, स्फुरदचा, थोड्याफार प्रमाणामध्ये काही जमिनीचा पालाचा कमतरतेचे लक्षणे दिसून येत आहेत. परत दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम असेल, सल्फर असेल, सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये फेरस असेल, झिंक असेल, बोरॉन असेल, मॉलिब्डेनम असेल, ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा कमतरता आपल्या जमिनीमध्ये दिसून येत आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्या शेतकऱ्याला फक्त टार्गेटेड यील्डकडे लक्ष देण्याची सवय पडलेली. टार्गेटेड यील्ड आपण ठरवतो की आपण ऊसाचं समजा उदाहरण घेतलं तर 80 ते 90 टन प्रति एकर माझं उत्पन्न निघालं पाहिजे किंवा 100 टन प्रति एकर माझं उत्पन्न निघालं पाहिजे. याच्यासाठी तो शेतकरी रासायनिक खताचा खूप मोठ्या प्रमाणे भडीमार करतो आणि त्याला असं वाटतं की रासायनिक खताचा अतिवापर केला म्हणजे तुमच्या उत्पन्नामध्ये भर पडेल. पण मित्रांनो, तसं नव्हे. या सर्वांचा सारा विचार करून आपण आपल्या ह्या होयामी शेतकरीच्या ग्रुपने आजचा जो विषय मला दिलेला आहे तो म्हणजे सेंद्रिय कर्ब जमिनीचा आत्मा. मित्रांनो, विषय हा शब्दामध्येच किंवा त्या सेंटेन्समध्ये सर्वच दडलेला आहे. सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा कसा म्हटला जाईल याच्याकडे आपण या एवढ्या अर्धा तासामध्ये तुम्हाला मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. ते तुम्ही व्यवस्थित ऐकावं आणि जर काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न मला कमेंटमध्ये केले तर त्याचं आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू. सेंद्रिय कर्ब जमिनीचा आत्मा. आत्मा म्हटला की तो जर शरीरामध्ये नसेल किंवा कोणत्याही जीवमध्ये तो नसेल तर त्या जीवला किंवा त्या शरीराला कोणतीही व्हॅल्यू राहत नाही. हे तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही. म्हणून आपल्या शरीरामध्ये जसं आत्मा असतो तसं जमिनीमध्ये आत्मा म्हणून काम करण्याचं काम हा सेंद्रिय कर्ब करत असतो. त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ऑर्गॅनिक कार्बन. ऑर्गॅनिक कार्बन हा जमिनीमध्ये किती महत्त्वाचा आहे, याच्यामुळे जमिनीमध्ये दिलेल्या अन्नद्रव्याचा किती मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्धतेमध्ये त्याचा फायदा होतो, या गोष्टी समजून घेण्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहोत. सेंद्रिय कर्ब म्हणजे काय, ही कन्सेप्ट पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. सेंद्रिय कर्ब म्हणजे आपल्या जमिनीमध्ये आपण जे सेंद्रिय घटक टाकतो त्या सेंद्रिय घटकांना विघटन केल्यानंतर त्याच्यापासून एक पदार्थ किंवा एक ऑर्गॅनिक फॉर्ममधला कार्बन बाहेर निघतो आणि तो ऑर्गॅनिक फॉर्ममधला कार्बन आपल्या जमिनीमधील सूक्ष्म जीवसृष्टीला एनर्जी म्हणजे ऊर्जा, अन्न म्हणजे फूड हे पुरवण्याचं काम करत असतो. मित्रांनो, एनर्जी किंवा ऊर्जा ही काही सोपी गोष्ट नाही आहे. ही पुरवणं जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवसृष्टी आहे, सजीव आहेत. या सजीवाला एनर्जी पुरवली तरच आपल्या जमिनीमध्ये दिलेल्या कोणत्याही घटकाची अभिक्रिया होणारे, विघटन होणारे, डिकम्पोजिशन होणारे, तरच त्याची डिकम्पोजिशन प्रोसेस झाल्यानंतरच पिकाला त्याची उपलब्धता होणार आहे. ही गोष्ट समजून जर घेतली तर तुम्हाला कळेल की नेमका सेंद्रिय कर्बाचं महत्त्व जमिनीमध्ये किती आहे.
सेंद्रिय कर्बाची एक कॅटेगरी सायंटिस्ट लोकांनी ठरवून दिली की किती टक्के सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये असेल त्या जमिनीला आपण चांगली जमीन म्हणतो. मित्रांनो, तुमच्याकडे समजा दोन प्रकारच्या जमिनी असतील. एक माझं उदाहरण घेतलं तर मी म्हणेल की चांगला शेतकरी कोणाला म्हणायचं? ज्या शेतकऱ्याकडे 10 एकर 15 एकर क्षेत्र आहे त्याला मी कधी चांगला शेतकरी म्हणत नाही. ज्या शेतकऱ्याकडे समजा 1 एकर क्षेत्र आहे किंवा 2 एकर क्षेत्र आहे पण त्या शेतकऱ्याच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा कमीत कमी 1% वर आहे, अशा शेतकऱ्याला मी तरी ॲज अ सॉइल सायंटिस्ट म्हणून मी तरी त्याला चांगला शेतकरी म्हणत असतो. कारण सेंद्रिय कर्ब जो तुमचा 1% वर असेल तर तुमच्या जमिनीमध्ये जे तुम्ही इनपुट टाकतात, जे खर्च करताय, जो रासायनिक खतांवरती जो खर्च करताय, या खर्चामध्ये जवळजवळ 40 ते 50% बचत होणार आहे. आता तुम्ही परिस्थिती बघत आहात, लॉकडाऊनचा विषय आहे. आपण बरेचसं जे मटेरियल आहे, रॉ मटेरियल जे शेतामध्ये यूज करत असतो, ते रॉ मटेरियल हे बरंचसं आपण चायनाकडनं बाहेरून मागवत असतो. आणि जर समजा आता जर परिस्थिती जर अजून बिकट झाली तर आपल्याला रॉ मटेरियल कंपनीना भेटणार नाही. परत मग रॉ मटेरियल जर भेटलं नाही तर लिक्विड खतांचा रेट असेल किंवा चिलेटेड जे पदार्थ असतात, कोणतंही चिलेटेड जो घटक आहे, चिलेटेड फॉर्म आहे, तो फॉर्म कधीच कंपनी तयार करत नाही, तो बाहेरून मागवावा लागतो. मग त्याच्यावर प्रोसेसिंग करून मग तो चिलेटेड मायक्रोन्यूट्रन असेल किंवा चिलेटेड कॅल्शियम असेल तो बनवला जातो कंपनीमध्ये. तर चिलेटेडच आपल्याला जर महाग भेटला तर ऑटोमॅटिकली आपल्या त्या इनपुटची म्हणजे शेतामध्ये टाकणाऱ्या फर्टिलायझरची किंमत वाढणार आहे. म्हणून आपल्याला आजचा जो विषय आहे तो सर्वात महत्त्वाचा की कमी इनपुटमध्ये कमी खर्चामध्ये आपल्याकडे जे आहे त्याचाच वापर करून जमिनीला कसं बळकट बनवायचं, आपल्या जमिनीला कसं बाहुबलीसारखं ताकदवान बनवायचं, याच्याकडे प्रत्येक शेतकऱ्याने लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जे मी तुम्हाला बोलत होतो की ते समजा 0.5 ते 0.5 ते 1% आसपास जर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण असेल तर त्या जमिनीला म्हणतो की आपण मध्यम स्वरूपामध्ये सेंद्रिय कर्ब आहे आणि ती जमीन चांगली जमीन म्हणून ओळखली जाते. समजा 1% वरती जर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असेल तर त्याला आपण उत्कृष्ट सेंद्रिय जमीन म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो. उत्कृष्ट सेंद्रिय जमीन म्हणजे काय? 1% वर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असला पाहिजे. तो जर नसेल तर तो कसा वाढवायचा याच्याविषयी मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. पण तो नाही आहे का आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला आधी सर्वात महत्त्वाची स्टेप करावं लागेल, ती म्हणजे तुमच्या जमिनीचं पृथ्वीकरण. माती परीक्षण जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच तुम्हाला समजेल की तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण किती. माती परीक्षणाचं महत्त्व सेंद्रिय कर्बासाठी असेल, नत्र, स्फुरद, पालाश किंवा दुय्यम अन्नद्रव्य असतील, सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, याचा विषय थोडा बाजूला जर ठेवला तर तुमच्या जमिनीचे जे रासायनिक गुणधर्म आहे त्याच्यामध्ये जमिनीचा पीएच असेल, ईसी असेल, ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब असेल, चुनखडीचं प्रमाण असेल, ह्या रासायनिक घटकाचं जरी तुम्हाला प्रमाण कळालं त्याच्यावरनं तुम्ही बरंचसं अन्नद्रव्य व्यवस्थापन जमिनीचं करू शकतात. मग याच्यासाठी तुम्हाला पृथ्वीकरण करणं, माती परीक्षण करणं गरजेचं आहे. त्यावरनं तुम्हाला समजेल की आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे आणि तो किती कमी आहे तर कितीने तो वाढवला पाहिजे. 0.5च्या खाली 0.5% जर तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब असेल तर त्या जमिनीला आपण नापीक जमीन जरी म्हटलं तरी चालेल. नापीक जमीन म्हणजे काय? त्या जमिनीमध्ये ताकद काहीच नाहीये. तुम्ही काय करताय? बाहेरून जे अन्नद्रव्य देताय ते अन्नद्रव्य ती जमिनीमधनं ते पीक उचलते, ते तुम्हाला उत्पन्न देते. याच्यामध्ये तुमचा खर्च हा वाढतोय. तुम्हाला खर्च जर कमी करायचा असेल तर तुम्हाला ज्या जमिनीची जी सुपीकता आहे ती सुपीकता वाढवावं लागेल. सुपीकता वाढवली तर ऑटोमॅटिकली तुमचा जो बाहेरचा इनपुट कॉस्ट आहे, बाहेरची जी तुम्ही फर्टिलायझर मधनं जे खर्च करताय तो खर्च ऑटोमॅटिकली 100% कमी होण्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. सेंद्रिय कर्ब हा 1%च्या वर तुमचा वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. सेंद्रिय कर्ब हा तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय घटकांपासून मिळत असतो. म्हणजे सेंद्रिय घटक जमिनीमध्ये आपण एक कॉम्पोजिशनचा जर विचार केला, पूर्ण जमिनीचा स्ट्रक्चरचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 5% सेंद्रिय पदार्थ असले पाहिजे. त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक मॅटर, त्याला आपण इंग्लिशमध्ये ऑर्गॅनिक मॅटर म्हणतो. सेंद्रिय पदार्थ 5% असले पाहिजे. जवळजवळ 25% तुमच्या जमिनीमध्ये पाणी असलं पाहिजे, 25% हवा असली पाहिजे आणि बाकीचं 45% तुमचं मिनरल मॅटर. असं टोटल कॉम्पोजिशन मध्ये तुम्ही आपली जमीन जर असेल तर त्याला आपण चांगली जमीन म्हणून ओळखलं जातो. आता 5% सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये असणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. आपण जर जमिनीमध्ये 5% सेंद्रिय पदार्थ जर वाढवण्याचा प्रयत्न केला तर त्या जमिनीला आपण सेंद्रिय जमीन म्हणतो. ऑर्गॅनिक सॉइल म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. सेंद्रिय जमीन. 4%च्या वर जरी तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ असतील, सेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय कर्ब याच्यामध्ये फरक आहे.
सेंद्रिय पदार्थांमध्ये जवळजवळ 58% सेंद्रिय कर्ब असतो. म्हणजे सेंद्रिय पदार्थाचं 100% जर तुमच्याकडे असेल तसं 100% 58% भाग हा तुमचा सेंद्रिय कर्बाने भरलेला असतो. सेंद्रिय कर्बाने त्याला हे केलेलं असतं, कॉम्पोट केलेलं असतं. मग 58% म्हणजे काय, समजा 100 भागीला तुम्ही जर 58 केलं तर 1.72च्या आसपास तो फॅक्टर येतो. तुम्हाला जर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण किती आहे हे चेक करायचं असेल तर तुम्हाला आधी जमिनीच्या सेंद्रिय कर्बाचं पृथ्थीकरण करावं लागतं. सेंद्रिय कर्बाचं पृथ्थीकरण केल्यानंतर त्याचा जो तुमचा डाटा येतो, त्याचं जे रिडिंग येतं, त्या रिडिंगला तुम्ही जर 1.72 म्हणजे 100/58चा जो रेशो येतो त्याने जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण किती आहे हे ठरतं किंवा समजतं. आता समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 1% आहे, तर तुम्ही 1 गुणीला जर 1.72 केलं तर 1.72च तुमचं उत्तर येईल. म्हणजे 1.72 म्हणजे 1.25% तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ आहेत. मित्रांनो, सेंद्रिय पदार्थ तुमच्या जमिनीमध्ये जर व्यवस्थित असतील तर तुमच्या जमिनीमधील ज्या भौतिक गुणधर्म आहेत, रासायनिक गुणधर्म आहेत आणि जैविक गुणधर्म आहेत, या गुणधर्मामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होते आणि तुमची जमीन सुपीक होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते. आता सेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय कर्ब याचा दोन्हींचा आपण सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग तुम्हाला मी बोललो की जवळजवळ 58 ते 60% सेंद्रिय कर्बाने तुमची पूर्ण जमीन व्यापलेली असते सेंद्रिय पदार्थामधील. उरलेलं 40% काय असतं तर त्याच्यामध्ये कार्बन असतो, हायड्रोजन असतो आणि ऑक्सिजन असतो. शेतकरी मित्रांना फक्त एवढंच माहिती आहे की आपल्या जमिनीला मुख्य अन्नद्रव्य म्हणजे नत्रस्फुरत पालाश लागतं, दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक लागतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये फेरस असेल, मॅग्नीज असेल, झिंक असेल, कॉपर असेल, बोरॉन असेल, मॉलिब्डेनम असेल, निकेल असेल, क्लोरीन असेल, अशा ह्या इसेन्शियल अन्नद्रव्यांची गरज लागते असं आपल्याला माहिती आहे. पण मित्रांनो, तुम्हाला जर याच्यापेक्षा महत्त्वाचं जर जाणून घ्यायचं असेल ते म्हणजे तुमच्या पिकाला कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे जे 3 अन्नद्रव्य असतात ज्याला आपण मुख्य अन्नद्रव्य म्हणतो, हे आपल्याला बाहेरून देण्याची गरज पडत नाही. ते आपल्याला निसर्गाद्वारे, पाण्याद्वारे, हवेद्वारे आणि सूर्यप्रकाशाद्वारे आपल्याला ऑटोमॅटिकली भेटत असतात आणि तुमच्या पिकाच्या टोटल ड्राय मॅटर मध्ये म्हणजे टोटल पिकाला लागणाऱ्या अन्नद्रव्यामध्ये 96% काम करतं ते म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. 96% म्हणजे 96% तुम्हाला कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन तुमच्या पिकाला अन्नद्रव्य पुरवत असतं किंवा ते अन्नद्रव्य म्हणून काम करतं. आणि उरलेलं फक्त 4% हे 12 अन्नद्रव्य जे मी तुम्हाला सांगितले, मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म, हे म्हणजे हे 3 प्रकारचे जे गट बनवलेले ते पिकाच्या उपलब्धतेनुसार बनवलेले, त्याच्याविषयी मी जास्त बोलणार नाही. पण सांगण्याचं तात्पर्य काय की कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 3 अन्नद्रव्य तुमच्या ह्या सेंद्रिय पदार्थामध्ये असतात, जमिनीमध्ये असतात आणि ते ऑटोमॅटिकली पिकाला उपलब्ध होत असतात. ते तुम्हाला बाहेरून खताच्या स्वरूपात किंवा फवारणीच्या स्वरूपात द्यायची गरज पडत नाही. म्हणजे 40% तुमचा कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन व्यापत असतो, थोडंसं नायट्रोजन त्याच्यामध्ये व्यापत असतो आणि जवळजवळ 58 ते 60% तुमच्या सेंद्रिय पदार्थामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण असतं. आता आपण एक सर्वात महत्वाची स्टेप जाणून घेणार आहोत की आपल्या ह्या सेंद्रिय पदार्थांचं महत्व जमिनीमध्ये काय आहे. सर्वात महत्वाची स्टेप जी आहे ती म्हणजे तुमच्या जमिनीच्या भौतिक गुणधर्मामध्ये सेंद्रिय पदार्थ खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात. आता सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय पदार्थ याच्यात तुम्हाला जर एका अंदाज येऊन गेला की सेंद्रिय पदार्थामध्ये 58% सेंद्रिय कर्ब आहे, म्हणजे सेंद्रिय पदार्थ किती जमिनीमध्ये महत्वाचे हे समजून घेणं गरजेचं आहे. सेंद्रिय पदार्थांमुळे तुमच्या जमिनीचे भौतिक गुणधर्म खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं ते येतं ते म्हणजे तुमच्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता. आताच्या ज्या जमिनी आहेत ह्या लाईट सॉइल आहेत किंवा मीडियम सॉइल आहेत, या जमिनीमध्ये पाणी जे दिलं ते डायरेक्टली लीच आउट होऊन जातं. तर हे पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ही क्षमता सर्वात जास्त तुमच्या सेंद्रिय पदार्थांमध्ये असते. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब चांगला असेल तिथं सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण चांगलं असतं आणि त्या जमिनीमध्ये तुम्हाला पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती क्षमता वाढवता येते. ऑटोमॅटिकली पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली तर तुमचं जे न्यूट्रिएंट की अन्नद्रव्य तुम्ही जमिनीमध्ये जे दिलेलं आहे ते अन्नद्रव्य सुद्धा धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि ते अन्नद्रव्य हळूहळू 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 ते पिकाला उपलब्ध होत जातं. ही पहिली प्रॉपर्टी तुमची सर्वात महत्वाची. दुसरं म्हणजे पाणी खाली जाण्याचा वेग, त्याला आपण इंग्लिशमध्ये इन्फिल्ट्रेशन रेट म्हणतो.
आपण जे पाणी दिलं ते पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरनं खालच्या लेअरमध्ये, सेकंड लेअरमध्ये, थर्ड लेअरमध्ये निघून जाण्याचा जो वेग असतो तो वेग सुद्धा कमी करण्याचं सर्वात महत्वाचं काम करतो तो म्हणजे सेंद्रिय पदार्थ. मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटेल, सेंद्रिय पदार्थामध्ये एक ह्युमस म्हणून एक शेवटचा डिकम्पोजिंग मटेरियल असतं, त्याला आपण ह्युमस म्हणतो. ह्युमस ह्या घटकामुळे तुमच्या जमिनीला काळा कलर येत असतो, काळा रंग येत असतो. हा जो ह्युमस असतो, ह्या ह्युमसमध्ये समजा मातीमध्ये 1% पाणी धरून ठेवण्याची क्षमता असेल तर त्याच्या जवळजवळ 98 ते 99 पटीने पाणी धरून ठेवण्याची क्षमता ह्या सेंद्रिय पदार्थापैकी या ह्युमसमध्ये असते. म्हणजे विचार करा या ह्युमसची ताकद किती आहे. पाणी धरून ठेवण्याची क्षमता जर जास्त असेल तर ऑटोमॅटिकली त्या जमिनीमध्ये जो इन्फिल्ट्रेशन रेट आहे, पाणी खाली जाण्याचा जो वेग आहे किंवा पाणी आडवा पसरण्याचा जो वेग आहे तो ऑटोमॅटिकली कमी होतो आणि ते पाणी जास्त वाया जात नाही. पाणी खाली गेलं नाही म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचं जे न्यूट्रिएंट आहे ते सुद्धा तिथं रायझोस्पिअरमध्ये साचून राहतं. रायझोस्पिअर म्हणजे काय? तुमच्या झाडाच्या मुळीच्या सानिध्यातली जेवढी जमीन असते त्याला आपण रायझोस्पिअर म्हणतो. त्या जमिनीमध्ये सर्व सोल्युबल सॉइल सोल्युशन म्हणजे त्या जमिनीमध्ये त्या भागामध्ये सर्व अन्नद्रव्याची उपलब्धता तुम्हाला दिसून येते आणि तिथं जर अन्नद्रव्य असतील तेच अन्नद्रव्य फक्त तुमच्या झाडाची मुळी ही उचलू शकते, अपटेक करू शकते. म्हणून इन्फिल्ट्रेशन रेट किंवा पर्क्युलेशन रेट, आडवा किंवा हुबा पाण्याचा जो वाहन जाणं असतं किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते ती सुद्धा तुमच्या या सेंद्रिय कर्बामुळे आणि सेंद्रिय पदार्थामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकते. म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढू शकते, इन्फिल्ट्रेशन रेट कमी होऊ शकतो, त्याच्यामुळे तुमचा ऑटोमॅटिकली फर्टिलायझर यूज इफिशियन्सी म्हणजे त्या खताची कार्य करण्याची क्षमता ऑटोमॅटिकली वाढू शकते. दुसरं म्हणजे सर्वात महत्वाचं ते म्हणजे तुमच्या जमिनीची पोरॉसिटी. पोरॉसिटी म्हणजे काय? तुमच्या जमिनीची पोकळी. मित्रांनो, आपल्या जमिनीमध्ये मी सुरुवातीलाच बोललो की कंपोजिशन मध्ये 25% पाणी आणि 25% हवा असणं अत्यंत गरजेचं असतं. जेव्हा जमिनीमध्ये पाणी आणि हवेचं गुणोत्तर सेम असेल त्याच वेळेस तुमच्या दिलेल्या अन्नद्रव्याचं आपटेक तुमचे झाड किंवा तुमची मुळी ही करत असते. जर पोरॉसिटी मध्ये बदल झाला, पोरॉसिटी म्हणजे काय? हवेचं प्रमाण, जमिनीमध्ये एरेशन, ऑक्सिजनचं प्रमाण. जर ऑक्सिजनचं प्रमाण व्यवस्थित नसेल तर तुमच्या जमिनीमध्ये कॉम्पॅक्शन येतं, जमीन कडक होते. जमीन कडक झाली तर ऑटोमॅटिकली तुमच्या जमिनीमध्ये जो रूट झोन असतो, व्हाईट रूट डेव्हलपमेंटची जी स्टेज असते ती ऑटोमॅटिकली कमी येते. लॉगिंग कंडिशन तयार होते, कारण हवा कमी असेल तर ऑटोमॅटिकली पाणी जास्त होतं, लॉगिंग कंडिशन तयार होते आणि त्याच्यामुळे तुमचं दिलेलं अन्नद्रव्य पाहिजे तसं पिकाला उपलब्ध होत नाही आणि दिवसेंदिवस ही जी जमीन आहे ही जमीन ही शार्पड होत जाते, चोपण होत जाते. त्याला आपण अल्कलाईन सॉइल म्हणतो. ह्या जमिनीमध्ये त्याचं कन्व्हर्जन होत असतं. मित्रांनो, जमीन कधीच 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात खराब होत नाही, ती हळूहळू हळूहळू खराब होत जाते. जमिनीचा पीएच वाढणं हे काही असं काही एखादं काहीतरी केमिकल टाकलं म्हणून जमिनीचा पीएच लगेच वाढला किंवा काही असं टाकलं का जमिनीचा पीएच खूप कमी झाला असं कधीच नसतं. जमिनीचा पीएच वाढण्यासाठी 10-10, 12-12 वर्ष लागत असतात आणि ते फक्त आपल्या चुकीच्या प्रॅक्टिसेसमुळे होत असतं. म्हणून आपल्या जमिनीमध्ये पोरॉसिटी मेंटेन करण्याचं काम, हवेची पोकळी निर्माण करण्याचं काम, एरेशन, ऑक्सिजनची निर्मिती जमिनीमध्ये व्यवस्थित मेंटेन ठेवण्याचं काम तुमच्या जमिनीमध्ये फक्त सेंद्रिय कर्ब आणि तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ करत असतो. म्हणून हे सुद्धा सर्वात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे की ते तुमच्या जमिनीची सुपीकता वाढवण्यामध्ये काम करत असतं. तुमच्या जमिनीची जडणघडण म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो सॉइल टेक्स्चर आणि सॉइल स्ट्रक्चर. जमिनीची जडणघडण ही सुद्धा तुमच्या सेंद्रिय पदार्थांवर डिपेंड असते. आपण जर सेंद्रिय पदार्थाचा वापर व्यवस्थित करत असू, सेंद्रिय पदार्थांचा वापर व्यवस्थित केला तर ऑटोमॅटिकली जमिनीमधील सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. सूक्ष्मजीव जे असतात सुप्त अवस्थेत असतात ते तुमचे ऍक्टिव्ह स्वरूपात जातात आणि ते ऑटोमॅटिकली तुमच्या त्या सेंद्रिय पदार्थांवरती कुजवण्याची प्रोसेस करतात, डिकम्पोजिशनची प्रोसेस करतात. ऑटोमॅटिकली तुमच्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या वाढली तर तुमच्या जमिनीमध्ये एरेशन वाढते, हवा खेळती राहते, पांढरी मुळीची ग्रोथ चांगली होते आणि ऑटोमॅटिकली तुमचं दिलेलं जे अन्नद्रव्य असतं ते पिकाला इझिली उपलब्ध होतं. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या असतात तुमच्या भौतिक गुणधर्म. हे भौतिक गुणधर्म वाढवण्यासाठी तुमचा हा सेंद्रिय कर्ब अत्यंत महत्वाचं काम करतो. सेंद्रिय पदार्थांना कुजवण्याचं काम सेंद्रिय सूक्ष्मजीव करत असतात, त्याला आपण म्हणतो सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि या सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम्सला एनर्जी, त्याला आपण ऊर्जा, अन्न, अजून काही त्याला लागत असेल ते पुरवण्याचं काम हा सेंद्रिय कर्ब करत असतो. म्हणून सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय कर्ब आणि सूक्ष्मजीव हे जे तिन्हींची जी सायकल आहे ही सायकल
जमिनीमध्ये स्टेबल ठेवणं, सायकल जमिनीमध्ये व्यवस्थित बॅलन्स ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे भौतिक गुणधर्म नंतर येतात ते म्हणजे रासायनिक गुणधर्म. मित्रांनो, अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे जमिनीमध्ये जे रासायनिक गुणधर्म असतात ते म्हणजे सर्वात महत्वाचा जमिनीचा पीएच, दुसरं म्हणजे तुमच्या जमिनीमधील ईसीचं प्रमाण, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचं प्रमाण, तुमच्या जमिनीमधील चुनखडीचं प्रमाण आणि तुमच्या जमिनीमधील सर्व अन्नद्रव्यांचं प्रमाण, याला आपण केमिकल प्रॉपर्टीमध्ये मोडत असतो. तर जमिनीचा पीएच बॅलन्स ठेवण्यासाठी म्हणजे त्याला आपण बफर म्हणतो, बफर ऍज अ बफर म्हणून तुमच्या जमिनीमध्ये सर्वात महत्वाचं काम करतो तो म्हणजे सेंद्रिय पदार्थ. सेंद्रिय पदार्थामध्ये काय काय येतं, तो कसा वाढवायचा हा आपला पुढचा टॉपिक आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगेल. पण सेंद्रिय पदार्थांचं किंवा सेंद्रिय कर्बाचं महत्व काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला या आधी सुरुवातीला सांगतोय. तर जमिनीचा पीएच बॅलन्स ठेवणं किंवा लगेच वाढू न देणं किंवा लगेच कमी न होऊ देणं, याला बफर म्हणून हा जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असतो. म्हणून आपल्या जमिनीमध्ये बरेचसे दिलेले अन्नद्रव्य त्या बॅलन्स न्यूट्रल पीएच ला उपलब्ध होत असतात. पूर्ण जमिनीचा पीएचचा विचार न करता नुसता रायझोस्पियर म्हणजे जमिनीच्या जमिनीमध्ये जे पीक असेल त्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यामधील जी जागा असते तिथला जरी जो तुमचा पीएच असेल तो जरी बफर करून बॅलन्स करण्याचं काम या सेंद्रिय पदार्थांनी केलं तरी सुद्धा खूप मोठं काम आपल्यासाठी झालं असं आपण म्हणू. तिसरं असतं तुमच्या जमिनीमधील क्षारांचं प्रमाण. मित्रांनो, दिवसेंदिवस फ्लड इरिगेशन सिस्टीम असेल, आता ऊसाचा जर विषय झाला तर बरेचसे 70-60% जमिनी अजून सुद्धा फ्लड इरिगेशन मध्ये आहेत. म्हणजे ऊसाला पाण्यानेच पाणी दिलं जातं किंवा इतर पिकं असतील जे खरीप हंगामामध्ये जास्त करून फ्लड इरिगेशन किंवा रेनफॉलवरती त्याचं डिपेंड असतं. तर अशा जमिनीमध्ये दिवसेंदिवस क्षारांचं प्रमाण वाढतंय, जास्त करून ऊसाच्या क्षेत्रामध्ये क्षारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. म्हणजे काय, तुमच्या रायझोस्पियरमध्ये, रायझोस्पियर हा शब्द मी तुम्हाला वापरत राहील, तो लक्षात तुम्हाला येणं गरजेचं आहे. रायझोस्पियरमध्ये दिवसेंदिवस क्षारांचं प्रमाण वाढते. जमिनीच्या क्षारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढल्यामुळे तुमच्या जमिनीमधनं जे अन्नद्रव्य तुम्ही दिलेलं आहे ते अन्नद्रव्य अपटेक होण्यासाठी मुळीला त्रास होतोय. कारण एक ऑस्मोटिक प्रेशरची एक कन्सेप्ट असते, रिव्हर्स ऑस्मोसिस होत असतं. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण जर जास्त असेल तर कमी कॉन्सन्ट्रेशन कडून जास्त कॉन्सन्ट्रेशन कडे न्यूट्रिएंटचं वहन होत असतं. म्हणजे झाडामध्ये जे न्यूट्रिएंट असतात, जे अन्न तयार झालेलं असतं, ते अन्न सुद्धा रिव्हर्स ऑस्मॉसिसने तुमच्या फ्लोएमद्वारे, कारण दोन व्हेन्स असतात झाडाला, एक असतो झायलेम त्याच्यातनं अन्नद्रव्य वर जात असतं आणि एक असतं फ्लोएम त्याच्यातनं अन्नद्रव्य वरून खाली येत असतं. तर जर तुमच्या जमिनीच्या रायझोस्पियर मध्ये क्षारांचं प्रमाण जर अति झालं तर झाडामधले काही असे अन्नद्रव्य असतात ते त्या फ्लोएमद्वारे तुमच्या जमिनीमध्ये ओढले जातात रिव्हर्स ऑस्मॉसिसने, म्हणजे लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन. तर ह्या कॉन्सन्ट्रेशनमुळे तुमच्या जमिनीमधल्या क्षारांमुळे पिकामध्ये असलेल्या अन्नद्रव्यांचं सुद्धा रिव्हर्स ऑस्मॉसिस होतं आणि पीक वीक होतं, पिकावरती ट्रेस येतो, ताण येतो आणि ते कोणत्या तरी डिसीजला, पेस्टला म्हणजे रोगाला बळी पडत असतं. म्हणून क्षारांचा बॅलन्स करून किंवा क्षारांना विघटन करण्याचं काम, सर्वात महत्वाचं विघटन करणं म्हणजे सोल्युबलाइज करणं. क्षार काही असतात ते पाण्यामध्ये विरघळतात, काही क्षार आहे ते पाण्यामध्ये विरघळत नाही. फॉर एक्झाम्पल पोटॅशियम क्लोराईड म्हणजे आपण जसं एमओपी देतो, एमओपी हे पाण्यामध्ये विरघळतं पण ते एक क्षार आहे. तसं तुम्ही बघितलं तर सोडियम क्लोराईड हे पाण्यामध्ये विरघळू शकत नाही, मग ते पण एक क्षार आहे. म्हणजे काय, हे जे क्षार असतात याला सोल्युबलाइज करण्याचं काम जमिनीमध्ये ऑर्गॅनिक ऍसिड्स करत असतात, त्याला आपण सेंद्रिय आम्ल म्हणत असतो. जमिनीमध्ये हा विषय थोडा समजून घेणं गरजेचं आहे. जमिनीमध्ये सेंद्रिय आम्लाची निर्मिती हे 3 ते 4 प्रकारामधनं होत असते. सेंद्रिय आम्ल जमिनीमध्ये तयार होऊन ते जमिनीमधील जे स्थिर झालेले अन्नद्रव्य असतात, जे क्षार असतात, जे पाण्यामध्ये विरघळू शकत नाहीत, त्यांना विघटन करण्याचं काम, त्यांना सोल्युबल करण्याचं काम हे सेंद्रिय आम्ल करत असतात. सेंद्रिय आम्ल मग तुमच्या काही सेंद्रिय आम्ल हे तुमच्या पिकाच्या मुळामधनं बाहेर पडत असतात. काही सेंद्रिय आम्ल हे सेंद्रिय पदार्थांच्या विघटन झाल्यानंतर ते त्या सेंद्रिय पदार्थामधनं बाहेर पडत असतात. काही सेंद्रिय आम्ल हे सूक्ष्मजीवांच्या बॉडीमधनं सिक्रेट होत असतात आणि काही सेंद्रिय पदार्थ आपण बाहेरून सुद्धा टाकू शकतो, जसं की लिग्नोसल्फोनिक ऍसिड असेल, अॅमिनो ऍसिड असेल, फल्विक ऍसिड असेल, ह्युमिक ऍसिड असतील, हे सुद्धा आपण बाहेरून जमिनीमध्ये टाकत असतो. हे जे सेंद्रिय आम्ल असतात त्याला आपण ऑर्गॅनिक ऍसिड्स म्हणतो. हे ऑर्गॅनिक ऍसिड तुमच्या जमिनीमधल्या स्थिर झालेल्या पदार्थांना सोल्युबल करून आणि पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम करतात. हा विषय मी का इथं मांडला, कारण
सेंद्रिय पदार्थांचं विघटन झाल्यानंतर, डिकम्पोजिशन झाल्यानंतर त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक ऍसिडचे सिक्रेशन होत असतं, सेंद्रिय आम्लाचं सिक्रेशन होत असतं. त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड असेल, अॅमिनो ऍसिड असेल, ह्युमिक ऍसिड असेल, फल्विक ऍसिड असेल, हायमेटोमोलॅनिक ऍसिड असतील. हे ऍसिड तुमच्या त्या सेंद्रिय पदार्थांचं विघटन झाल्यानंतर त्या सेंद्रिय पदार्थांमधनं बाहेर पडत असतात आणि हे आम्ल, हे ऍसिड्स तुमच्या जमिनीमध्ये न्यूट्रिएंट सोल्युबलाइज करण्याचं काम करतात. ही कन्सेप्ट सर्वात महत्वाची. म्हणून तुमच्या जमिनीमध्ये हा सेंद्रिय पदार्थ आहे, हा सेंद्रिय पदार्थ खूप मोठा रोल करत असतो. ठीक आहे. नंतर सर्वात महत्वाचा विषय येतो तो चुनखडीचं प्रमाण. चुनखडी म्हणजे काय? कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण तुमच्या जमिनीमध्ये जास्त असेल तर तुम्हाला कोणतंही केमिकल टाकण्यापेक्षा मी म्हणेल की तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवा, सेंद्रिय कर्ब वाढवा. ऑटोमॅटिकली तुमच्या जमिनीच्या चुनखडीचं प्रमाण जरी असेल तरी तुम्ही चांगलं उत्पन्न घेऊ शकाल. मी म्हणतो की चुनखडीयुक्त जमीन आहे, मग तुम्ही सल्फर किती वापरणार वापरून, बरोबर आहे की नाही? बाकी तुमचं काही बेसिक फर्टिलायझर आहे त्याचा वापर तुम्ही किती करणार वापरून. त्याच्यापेक्षा जर सेंद्रिय घटकांचं प्रमाण वाढवलं, सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढवलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या पिकाचं उत्पन्न तुम्ही घेऊ शकाल. आता हे झाले तुमचं पीएच, ईसी, ऑर्गॅनिक कार्बन, कॅल्शियम कार्बोनेट. याच्यानंतर येतात तुमचे न्यूट्रिएंट, अन्नद्रव्य म्हणजे नत्रस्फुरत पालाश, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य. मित्रांनो, मुख्य अन्नद्रव्यामधला फॉस्फरस हा जवळजवळ जमिनीमध्ये 95 ते 98% जमिनीमध्ये स्थिर होत असतो. लक्षात घ्या मी काय बोलतोय. जवळजवळ 95 ते 98% जमिनीमध्ये स्थिर होत असतो. दुय्यम अन्नद्रव्यामधला कॅल्शियम सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये स्थिर होतो आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामधला फेरस, मॅग्नीज, झिंक आणि कॉपर हे सुद्धा जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात स्थिर होत असतात. सूक्ष्म अन्नद्रव्य तर जवळजवळ फक्त 1 ते 2-3% जास्तीत जास्त जमिनीचा कार्बन जर चांगला असेल तर 5% पिकाला उपलब्ध होता. बाकीचे बरेचसे अन्नद्रव्य ज्या जमिनीचा पीएच जास्त आहे म्हणजे 7.5-8च्या पुढे अशा जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात स्थिर होत असतात. मग या स्थिर झालेल्या अन्नद्रव्यांना उपलब्ध करून देण्याचं काम तुमचा हा सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय कर्ब करत असतो. कसं? सेंद्रिय पदार्थाची विघटन करण्याचं काम, सेंद्रिय पदार्थाचं विघटन करण्याचं काम तुमचा हा ऑर्गॅनिक सूक्ष्मजीव करत असतो, मायक्रो ऑर्गॅनिझम्स करत असतात. त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या डिकम्पोजिशन प्रोसेस मधनं त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधनं काही ऑर्गॅनिक ऍसिडचं सिक्रेशन होत असतं आणि हे ऑर्गॅनिक ऍसिड जमिनीमध्ये सिक्रेट झाल्यानंतर, जमिनीमध्ये आल्यानंतर त्या रायझोस्फिअरमध्ये एक ऍसिडिटी किंवा ऍसिड चं एक फॉर्म तयार होतो आणि त्या ऍसिडमुळे जे ऑर्गॅनिक ऍसिड सिक्रेट होतं त्या ऍसिडमुळे तुमच्या जमिनीमध्ये जे मी तुम्हाला न्यूट्रिएंट सांगितले ते न्यूट्रिएंट पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे ऑर्गॅनिक ऍसिड किंवा तुमचे सूक्ष्मजीव किंवा सेंद्रिय पदार्थ विघटन झाल्यानंतर जे पदार्थ बाहेर पडत असतात ते करत असतात. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा विषय, आपण जे फर्टिलायझर जमिनीमध्ये टाकतो, जे खत जमिनीमध्ये टाकतो, फॉर एक्झाम्पल युरिया तुम्ही जमिनीमध्ये टाकला, डीएपी तुम्ही जमिनीमध्ये टाकलं, पोटॅशियम क्लोराईड तुम्ही जमिनीमध्ये टाकलं किंवा कॅल्शियम युक्त खत किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत जमिनीमध्ये टाकलं. एक पण असं खत नाही आहे की ते तुम्ही जमिनीमध्ये टाकलं की ते जसंच्या तसं पिकाला उपलब्ध होतं. पिकाला उपलब्ध होणारा फॉर्म हा वेगळा असतो आणि आपण जो बाहेरून इनपुट म्हणून जो फर्टिलायझर टाकत असतो त्याचा फॉर्म वेगळा असतो. मग आपण जे खत टाकलेलं आहे ते खत पिकाला उपलब्ध स्वरूप पिकाचं वेगळं असतं. फॉर एक्झाम्पल जर उदाहरण घेतलं नायट्रोजनचं, नायट्रोजन जवळजवळ पीक हा 90 ते 95% जे पिकं आहेत ते नायट्रोजन हा नायट्रेट स्वरूपामध्ये उचलत असतात. मग नायट्रेट स्वरूपामध्ये आपलं फर्टिलायझर काय? फक्त एक कॅल्शियम नायट्रेट एक आहे आणि पोटॅशियम नायट्रेट 2 स्वरूपामध्ये आहे. ते जसं तसं टाकल्यानंतर पीक उपलब्ध करून देतं. पण समजा तुम्ही युरिया टाकला किंवा अमोनियम सल्फेट टाकलं किंवा इतर अजून नायट्रोजन युक्त खत टाकले किंवा तुम्ही FIM टाकलं, जे सेंद्रिय खत टाकलं, तर ह्या सेंद्रिय खतामध्ये किंवा हे जे तुम्ही रासायनिक खतं टाकले, या रासायनिक खतामध्ये जे अन्नद्रव्य आहेत ते अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपामध्ये करून देण्याचं काम तुमच्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीव करत असतात. त्याला आपण म्हणतो सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीव. हे सूक्ष्मजीव बॅक्टेरिया हे करत असतात आणि या बॅक्टेरियाला एनर्जी, या बॅक्टेरियाला अन्न, या बॅक्टेरियाला ऊर्जा निर्माण करून देण्याचं काम तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब करत असतो. म्हणजे महत्व लक्षात घ्या. सेंद्रिय कर्बाचं महत्व मी तुम्हाला डायरेक्टली जॉईन करून देतोय की सेंद्रिय कर्ब तुमच्या जमिनीमध्ये दिलेलं रासायनिक खत पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी किती मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असतो. ऑटोमॅटिकली सूक्ष्मजीव सृष्टी वाढली तर तुमच्या जमिनीमध्ये पांढरी मुळीची ग्रोथ चांगली होते. पांढरी मुळीची ग्रोथ चांगली झाली तर पाणी आणि हवेचं गुणोत्तर मेंटेन होतं. पाणी आणि हवेचं गुणोत्तर मेंटेन झालं तर दिलेल्या अन्नद्रव्याची कार्य करण्याची क्षमता वाढते
आताच्या शेतकऱ्यांचं सध्या कसं झालेलं आहे की शेजारच्या शेतकऱ्यांनी 2 बॅग टाकल्या का तो म्हणतो की मी याने 2 टाकल्या तर मी 3 टाकायच्या, बरोबर. रासायनिक खताचा वापर अति होतोय. म्हणजे 100 किलो टाकलं ना, ठीक आहे मी 100 किलो टाकलं, ठीक आहे तुम्ही 100 किलो टाकलं, पण त्या 100 किलो मधनं त्या झाडाने किती उचललं, किती आपटेक केलं, याला महत्व आहे की नाही. तर हे आपटेक वाढवण्यासाठी ही आपटेक त्याला आपण म्हणतो की फर्टिलायझरची कार्य करण्याची क्षमता, फर्टिलायझर यूज इफिशियन्सी इंग्लिशमध्ये कन्सेप्ट आहे. तर ती कार्यक्षमता वाढवण्यासाठी तुमच्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवसृष्टी ही ऍक्टिव्ह असली पाहिजे. आणि सूक्ष्म जीवसृष्टीला जर चांगलं जिवंत ठेवायचं असेल तर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असला पाहिजे. आणि सेंद्रिय कर्ब जर चांगला असेल तर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे भौतिक गुणधर्माविषयी तुमच्याशी बोललो, रासायनिक गुणधर्माविषयी तुमच्याशी बोललो, आणि आता सर्वात महत्वाचा विषय येतो तो म्हणजे जैविक गुणधर्म. म्हणजे तुमच्या जमिनीमधील बॅक्टेरिया, फंगाय, ऍक्टिनोमायसिटीज, निमॅटोड, प्रोटोजोआ, म्हणजे आपण त्याला सिंपल भाषेमध्ये सॉइल फ्लोरा आणि फाउना म्हणतो. या सॉइल फ्लोरा आणि फाउना म्हणजे जे जीव आहेत, सूक्ष्म जीव आहेत, या सूक्ष्म जीवांना अन्न आणि कुजवण्याची प्रोसेस, त्यांना ऍक्टिव्ह ठेवण्याचं काम तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ करत असतो. ऑटोमॅटिकली तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो. आणि सेंद्रिय कर्ब वाढला तर तुमच्या जमिनीचे फिजिकल प्रॉपर्टी, भौतिक गुणधर्म, तुमच्या जमिनीचे रासायनिक गुणधर्म आणि तुमच्या जमिनीचे जैविक गुणधर्म, या तिन्ही गोष्टींमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते. आणि तुम्हाला जवळजवळ 50 ते 60% खर्च कमी करून उत्पन्नामध्ये वाढ झालेली दिसते. आता कोणी म्हणत असेल की सेंद्रिय कर्ब मग कसा वाढवायचा, हा सर्वात महत्वाचा आजचा विषय. की सेंद्रिय कर्ब ठीक आहे तुम्ही सांगितलं, त्याचे ऍडव्हान्टेज सांगितले, कमी असेल तर त्याचे डिसएडव्हान्टेज सांगितले. आता कमी असेल तर काय होतं नेमकं. एक तर सर्वात महत्वाचं, पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. दिलेलं अन्नद्रव्य बरंचसं वाया जातं. म्हणजे जे दिलेलं आहे ते उपलब्धतेमध्ये त्याचा फरक पडत नाही. जमीन ही कडक होते. कडक झाली म्हणजे काय, त्याचं साईन काय की जमिनीमध्ये सूक्ष्मजीवसृष्टी कमी झाली का समजायचं आपली जमीन ही कडक होत चाललेली आहे. जमीन कडक होणं, जमिनीचा पीएच वाढणं, म्हणजे आज जमिनीचा पीएच 8, 8.5च्या पुढे जायला लागलेला आहे. आणि मित्रांनो 8.5च्या पुढे जमिनीचा पीएच गेला तर आपल्याला तो कंट्रोल करणं खूप मोठा एक चॅलेंज राहणार आहे. त्याच्यामुळे सेंद्रिय कर्ब जर कमी असेल तर पीएच वाढतोय, क्षारांचं प्रमाण वाढते, सोडियम, क्लोराईड, ह्या अशा घातक अन्नद्रव्यांचं सुद्धा प्रमाण तुमच्या जमिनीमध्ये वाढतंय. याचं सर्वात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये दिवसेंदिवस सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होणं. आता या सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढवण्याचं काम आपण करू शकतो. या सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण कसं वाढवावं याच्याकडे सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याने लक्ष देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय येतो तो म्हणजे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला सेंद्रिय पदार्थ टाकावे लागतील. मग सेंद्रिय पदार्थांमध्ये काय काय येतं, सर्वात महत्वाचं येतं ते म्हणजे तुमचं शेणखत. आज मी रासायनिक घटकांवर अजिबात बोलणार नाही आहे. रासायनिक घटकांना तुम्हाला वाचवायचं असेल, कमी करायचं असेल, आपल्या जमिनीची सुपीकता वाढवायची असेल, आपला स्वतःचा खर्च कमी करायचा असेल, तर तुम्हाला रासायनिक घटकांवर बोलण्यापेक्षा सेंद्रिय घटकांवर जास्त बोललेलं मला आज तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल असं मला वाटतंय. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय येतो तो म्हणजे सेंद्रिय पदार्थांमध्ये शेणखताचा वापर. सर्वात महत्वाचा, दिवसेंदिवस गाई म्हशींचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण शेणखताचा वापर दिवसेंदिवस जमिनीमध्ये कमी करतोय. आधी गेले 15-20 वर्षापूर्वी जर बघितलं तर प्रत्येक शेतकऱ्याकडे कमीत कमी 2 गाय 3 गाय स्वतःचे बैल असायचे. त्याच्यातनं काही शेण निघायचं, त्याचं ते डिकम्पोजिशन करायचं, त्याच्यातनं शेणखत मिळायचं आणि शेणखत मध्ये जमिनीमध्ये तो त्याचा वापर दरवर्षी असायचा. पण आजकाल तसं राहिलेलं नाहीये. प्रत्येक शेतकऱ्याकडे गायी म्हशी असतीलच असं नाहीये. कारण शेतकरी हा थोडासा का असेना थोडा आळशी होत चाललेला आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे शेणखताचं प्रमाण किंवा शेणखताची उपलब्धता कमी झालेली आणि शेतकरी मग शेणखतावरनं दुसऱ्या कोणत्या तरी सेंद्रिय घटकांवरती ट्रान्सफर झालेला आहे. म्हणजे काहीतरी कोणत्याही कंपनीचं ऑर्गॅनिक खत घेतलं किंवा पोल्ट्रीचं मॅन्युअर वापरलं किंवा निंबोळी पेंड सारखं वापरलं, म्हणजे शॉर्टकट मेथड वापरण्याचा प्रयत्न करतोय. पण मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की शेणखताची जागा कोणतंही ऑर्गॅनिक खत घेऊ शकणार नाही. आता शेणखताचा विचार केला तर शेणखतामध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण खूप कमी, म्हणजे नत्र स्फुरद पालाचा जर विचार केला तर 0.5 ते 0.8च्या आसपास नत्र आहे. स्फुरदचा विचार केला तर 0.2 ते 0.9च्या आसपास स्फुरद आहे आणि पालाचा विचार केला तर 1.2 ते 1.5च्या आसपास पाला असेल टक्केवारीमध्ये. तर खूप कमी प्रमाण आहे. पण ह्या सेंद्रिय शेणखतामध्ये जी ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्बाचं जे प्रमाण आहे
हे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जवळजवळ 58% सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आहे. आणि या सेंद्रिय कर्बामुळे तुमच्या जमिनीचे मी जे आत्ताच्या आधीचं जे बोललो सर्व, हे सर्व वाढवण्याचं काम तुमच्या जमिनीमध्ये हे शेणखत करत असतं. म्हणून शेणखताचा वापर हा अत्यंत गरजेचा आहे. कमीत कमी दरवर्षी नव्हे तर कमीत कमी 2 वर्षातनं तरी एकदा तुम्हाला जमिनीमध्ये शेणखताचा वापर प्रति एकर कमीत कमी 5 ते 7 टन 8 टनाच्या आसपास करणं गरजेचं आहे. आता समजा काही शेतकरी ओलं शेणखताचा वापर करतात, ही सुद्धा एक समजून घेण्याची गरज आहे की ओलं शेणखत समजा तुम्ही कुठून तरी मुंबईवरनं बाहेरून शेणखत मागवलं किंवा इतर कुठंतरी डेपो भेटत असेल तिथून शेणखत मागवलं आणि ते शेणखत ओलं शेणखत जर तुम्ही शेतामध्ये टाकलं तर तुमच्या जमिनीचा CN रेशो, त्याला आपण कार्बन आणि नायट्रोजन रेशो म्हणत असतो, तो रेशो वाढतो. तुमच्या जमिनीमध्ये त्या सूक्ष्मजीवांना जास्त एनर्जी लागून जाते ते शेणखत डिकम्पोज करण्यासाठी आणि त्याचा साईड इफेक्ट होतो तुमच्या जमिनीच्या CN रेशोवरती आणि मग बरंचसं उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होतो. जमिनीमध्ये ओलं शेणखत टाकलं तर बुरशीजन्य रोगाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं. परत काही अशा किडी आहेत की त्या शेणखतामध्ये खूप कालावधीमध्ये सुप्त अवस्थेत राहत असतात, त्या सुद्धा किडींचं प्रमाण जमिनीमध्ये वाढत असतं. त्याच्यामुळे शेणखत जर तुम्हाला जमिनीत टाकायचं असेल तर ते कमीत कमी 60 ते 70%, कमीत कमी 80% 90% जर कुजलेलं असेल तर अतिउत्तम, कमीत कमी 60 ते 70% चांगलं कुजलेलं शेणखतच तुम्ही जमिनीमध्ये वापरायचं. आता समजा मग ओलं शेणखत बाहेरून आलं, तुम्ही डेपो घाला, 1.5 महिना 2 महिना त्याला कुजवा, सडवा, मिक्स करा, त्याच्यामध्ये काही अजून कल्चर टाकायचे असतील डिकम्पोजिंग कल्चर त्याचा वापर करा, कुजून 1.5-2 महिन्यानंतर खड्डा करून त्याला कंपोस्ट तयार करा त्याचं आणि मग त्याचा वापर करा. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला 100% चांगल्या पद्धतीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यामध्ये त्याचा फायदा होत असतो. दुसरं म्हणजे पिकाची फेरपालट. आता ही सुद्धा एक सर्वात महत्वाची कन्सेप्ट आहे. पिकाची फेरपालट म्हणजे काय? नुसतं कडधान्य घ्यायचं नाही आपल्याला, किंवा नुसतं पालेभाज्या घ्यायच्या नाही, किंवा नुसतं तृणधान्य घ्यायचं नाही. आपल्याला एक रोटेशन ठेवायचे. रोटेशन मध्ये मी अजून प्रत्येक वेळेस मीटिंग मध्ये सांगत असतो की रोटेशन मध्ये तुम्ही हिरवळीचं खत ठेवा. म्हणजे तुमच्याकडे समजा 5 एकर क्षेत्र असेल तर तुम्ही दरवर्षी एक क्षेत्र तुम्ही हिरवळीच्या खताचं करा. रोटेशन मध्ये तुम्ही या वर्षी 1 एकर, दुसऱ्या वर्षी 2 एकर, तिसऱ्या वर्षी 3 एकर, म्हणजे 5 एकर तुमचं क्षेत्र असेल तर 5 वर्षाने परत तुमचं रोटेशन मध्ये तुम्हाला हिरवळीचं खत घेता येईल किंवा कोणतं तरी कडधान्ययुक्त खत पीक तुम्हाला घेता येईल. पिकाची फेरपालट केली तर तुमच्या जमिनीची एक जी जडणघडण असते ती मेंटेन राहते. जडणघडण मेंटेन राहिली तर ऑटोमॅटिकली जमिनीमधील जे जीवाणू आहेत किंवा जमिनीमधील जी बुरशी आहे, अनवॉन्टेड ज्या बुरशी आहेत त्या बुरशींचा सुद्धा नायनाट होण्यामध्ये खूप मोठा वाटा असतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला जमिनीमध्ये पिकाची फेरपालट करणं अत्यंत गरजेचं. आता ऊसासारखं पीक असेल तर तुम्ही इंटरक्रॉपिंग म्हणून तुम्ही तिथं हरभऱ्यासारखं पीक घेऊ शकतात. समजा तुम्हाला चवळी असेल तर चवळीसारखं पीक घेऊ शकतात. जर तुम्हाला क्रॉप रोटेशन मध्ये ठेवायचं असेल, तुम्ही भाजीपाला घेतलेला असेल तर तुम्ही भुईमुग सारखं पीक घेऊ शकतात. कडधान्ययुक्त द्विदल पिकामध्ये तुम्ही कोणतंही पीक जर तुम्ही 2 किंवा 3 वर्षामध्ये रोटेशन मध्ये तुम्ही जर तिथं आणलं तर तुम्हाला 100% तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब, लेग्युमिनस क्रॉप आपण त्याला म्हणतो, त्याचा जो वापर तुम्ही जमिनीमध्ये 3 वर्षातनं जरी एकदा केला तरी तुमच्या जमिनीची सुपीकता, तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब, तुमच्या जमिनीच्या सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढवण्यामध्ये तुम्हाला सुपर फायदा होतो. आता दुसरा विषय येतो तो म्हणजे मल्चिंगचा वापर. सेंद्रिय पदार्थाचं, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवण्यासाठी काय काय आपण करू शकतो याच्याविषयी मी तुमच्याशी बोलतोय. पहिलं तुम्हाला शेणखताविषयी बोललो, दुसरं तुमच्या जमिनीमध्ये पीक फेरपालट विषयी बोललो, तिसरं तुमच्या जमिनीमधल्या मल्चिंगचा वापर. मित्रांनो, मल्चिंग ही कन्सेप्ट खूप सुंदर आहे. कन्सेप्ट सुंदर आहे म्हणजे काय, याचा फायदा नुसता सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी नाहीये, तर तुमच्या जमिनीचं जे वरचं झाकण असतं ते झाकण म्हणून तुमचं हे सेंद्रिय मल्चिंग काम करत असतं. सेंद्रिय मल्चिंग म्हणतो मी, प्लास्टिक मल्चिंग नव्हे. तर आता समजा काही तुम्हाला फ्रूट क्रॉप आहे, म्हणजे तुमच्याकडे ग्रेप्स आहे, पोमोग्रेनेट आहे किंवा बनाना सारखं पीक आहे, तर अशा पिकामध्ये तुम्ही आच्छादन म्हणून जर एखाद्या सेंद्रिय मल्चिंगचा वापर केला, जसं की पाचट असेल, ऊसाची पाचट असेल, मक्याचा कडबा असेल किंवा बाजरीचा कडबा असेल, सॉर्गमचा कडबा असेल, तुम्ही याचा जर आच्छादन म्हणून वापर केला तर तुमच्या जमिनीमधील इव्हॅपोरेशन लॉसेस, म्हणजे बाष्पीभवनाद्वारे जे अन्नद्रव्य वाया जातं ते अन्नद्रव्य सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये वाया जातं. दुसरं म्हणजे तुमच्या जमिनीमधून जे तण बाहेर येतं ते तण सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये ठेवता येतं आणि तुम्हाला त्याचा फायदा हा म्हणजे इनपुट कॉस्टमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. तिसरं म्हणजे जर मल्चिंग तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर ऑटोमॅटिकली जमिनीचं टेम्परेचर मेंटेन राहतं.
टेम्परेचर मेंटेन राहिलं तर ऑटोमॅटिकली तुमच्या जमिनीची सूक्ष्मजीवसृष्टी ही वाढत असते. आणि सूक्ष्मजीवसृष्टी वाढली तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही. सूक्ष्मजीवसृष्टी जर चांगली असेल जमिनीमध्ये, ते ऑटोमॅटिकली तुमच्या जमिनीमध्ये जे तुम्ही अन्नद्रव्य देताय त्याची कार्यक्षमता वाढण्यासाठी ते मदत करत असतं. म्हणून सेंद्रिय मल्चिंगचा वापर हा तुम्ही दिवसेंदिवस जेवढा तुम्हाला पॉसिबल आहे, प्रॅक्टिकल गोष्ट नाही आहे, पण तुम्ही जर फ्रूट क्रॉप घेत असाल तर त्याच्यासाठी खूप सुंदर प्रॅक्टिस आहे. तुम्ही वर्षातनं एका रोटेशनमध्ये, समजा आता द्राक्ष पीक असेल तर द्राक्षामध्ये तुम्ही खरड छाटणीच्या अगोदर किंवा गोडी छाटणीच्या अगोदर वर्षातनं एका वेळेस तुम्ही जर मल्चिंगचा वापर केला आणि त्याला त्या बेडवरच गाडलं, किंवा तुम्ही कोणतं तरी पिकाचं औषध जमिनीमध्येच गाडलं आणि त्याला आच्छादन म्हणून जर वापर केला तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होत असतो. तिसरं म्हणजे स्लरी. मित्रांनो, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवायचं असेल तर आपण स्लरीचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो. आता स्लरी वरती माझा लेख पण भरपूर प्रकाशित झालेला आहे, फिरलेला आहे. लेखामध्ये मी 3 प्रकारच्या स्लरीचा उल्लेख केलेला आहे. एक म्हणजे तुमची मुख्य अन्नद्रव्य स्लरी, दुसरं म्हणजे तुमची सूक्ष्म अन्नद्रव्य स्लरी, आणि तिसरं म्हणजे तुमची जीवाणू स्लरी. आता मी मुख्य अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य स्लरी का दिलेली आहे? कारण तुम्ही मुख्य अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जर स्लरी स्वरूपात जमिनीमध्ये दिले, मी कधी बी म्हणत असतो, आता आपले मोठे मोठे उसावरती लेक्चर झाले त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत असतो की तुम्हाला कोणत्याही रासायनिक खताचा वापर जमिनीमध्ये करायचा असेल, कोणत्याही रासायनिक खताचा वापर जमिनीमध्ये करायचा असेल तर त्या रासायनिक खताबरोबर जर तुम्ही एखाद्या सेंद्रिय घटकाची जोड दिली, समजा तुम्हाला 100 किलो DAP जमिनीमध्ये टाकायचंय, तर 100 किलो DAP बरोबर जर तुम्ही 100 किलो ते 150 किलो, मी तर म्हणेल तुम्ही एकाच 5चा रेशो, म्हणजे 100 किलो टाकलं तर 500 किलो सेंद्रिय पदार्थ पाहिजे. मग त्याच्यामध्ये शेणखत असेल, निंबोळी पेंड असेल, गांडूळ खत असेल, किंवा अजून काही तुमच्याकडे कंपनीचं एखादं सेंद्रिय कंपोस्ट असेल, त्याचा वापर तुम्ही त्या रासायनिक खताबरोबर करायचा आहे. भले तुम्हाला वाटलं की भट्टी लावायची तर तुम्ही 8-10 दिवस अगोदर भट्टी जर लावून ठेवली तर ह्या सेंद्रिय पदार्थांमुळे त्या रासायनिक अन्नद्रव्यांवरती नॅचरली चिलेशन होतं. आता चिलेशन ही कन्सेप्ट खूप मोठी आहे. सिंपल सांगतो, चिलेशन म्हणजे काय? एखाद्या अन्नद्रव्याला वरून ऑर्गॅनिक घटकाने कोटिंग केली. कोटिंग केल्यामुळे काय होतं की तो अन्नद्रव्य दुसऱ्या अन्नद्रव्याबरोबर एकत्र येऊ शकत नाही. एकत्र आला नाही म्हणजे स्थिरीकरण कमी होतं, आणि स्थिरीकरण कमी झालं तर ऑटोमॅटिकली त्या अन्नद्रव्याची उपलब्धता पिकालाही चांगली होत असते. म्हणून सर्वात महत्वाचं आहे की तुमच्या जमिनीमध्ये स्लरीचा वापर करत असताना तुम्ही मुख्य अन्नद्रव्य सुद्धा स्लरीद्वारे देऊ शकतात, दुय्यम अन्नद्रव्य सुद्धा स्लरीद्वारे देऊ शकतात. आणि जीवाणू, जीवाणू म्हणजे काय? तुम्हाला PHB द्यायचे, KSB द्यायचे, ॲझोटोबॅक्टर द्यायचे. समजा तुम्हाला काही बायो फर्टिलायझर मध्ये काही पेस्ट म्हणजे बुरशीनाशकांचा वापर करा, बायो फंगिसाइड, त्याच्यामध्ये तुमचा ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल, बॅसिलस असेल, किंवा ॲस्परजिलस असेल, याचा वापर जर तुम्हाला जमिनीमध्ये करायचा असेल तर तुम्ही जर स्लरीद्वारे याचा वापर केला जीवाणू खतांचा, तर त्या जीवाणू खतांच्या कार्यक्षमतेमध्ये जवळजवळ 20 ते 25% वाढ होते. म्हणजे जिथं तुम्ही 1 लिटर जीवाणू प्लेन सोडणारा, तेच 1 लिटर जर तुम्ही स्लरीमधनं दिलं तर तुम्हाला त्या 1 लिटरचा 1.5 लिटर किंवा 2 लिटरच्या तुलनेमध्ये फायदा होत असतो. कारण हे जे जीवाणू असतात, ह्या जीवाणूंना नॅचरली त्या स्लरीमधनं एनर्जी, फूड भेटत असतं, आणि ते तुमच्या मल्टिप्लिकेशन मध्ये, जीवाणूंच्या मल्टिप्लिकेशन मध्ये फायदा करत असतं आणि त्याचा काउंट वाढवण्यासाठी मदत करत असतं. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची, स्लरी बनवताना मुख्य अन्नद्रव्य जीवाणू स्लरी जेव्हा बनवत असाल तेव्हा समजा 6 दिवस किंवा 7 दिवस तुम्ही स्लरी बनवण्याचं ठरवलं, तर पहिल्या दिवशी तुम्हाला फक्त शेणखत, गोमित्र, काळा गूळ, बेसन पीठ, अजून तुम्हाला काही टाकता आलं तर समजा एखादा अमिनो ऍसिड बेस एखादं प्रॉडक्ट असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकलं, तर ते सर्व कल्चर एका टाकीमध्ये बनवल्यानंतर त्याला 5 दिवस सावलीमध्ये ठेवायचे, त्याला दररोज हलवत राहायचे. दररोज हलवल्यानंतर 5व्या दिवशी त्याच्यामध्ये जीवाणू खतांचा वापर करायचा. म्हणजे तुम्हाला जे पण टाकायचं असेल, PHB, KSB, ॲझोटोबॅक्टर, ट्रायकोडर्मा, काय काय टाकायचं असेल तर तुम्हाला 5व्या दिवशी त्याचा वापर करायचा आहे. जीवाणू खतांचा वापर 5व्या दिवशी तुम्ही टाकीमध्ये टाकल्यानंतर, त्या टाकल्यानंतर फक्त 24 ते 48 तासाच्या वरती त्या जीवाणूंना त्या स्लरीमध्ये ठेवायचं नाही. 48 तासाच्या आतच ते जे कल्चर तयार झालेलं आहे त्याचा वापर तुम्ही एक तर स्लरीच्या गाड्याच्या स्वरूपामध्ये पिकाच्या बुडाजवळ टाका, नाही तर त्याला फिल्टर करून घ्या आणि ड्रिपमधनं सुद्धा तुम्ही त्याला सोडू शकता. पण डायरेक्ट जर बुडाजवळ टाकलं विथ त्या कचऱ्यासहित, म्हणजे शेणखतासहित, काही गोमित्रासहित डायरेक्ट जर तुम्ही त्याला जर टाकलं तर अजून त्याची जे फायदे आहेत ते अजून तुम्हाला चांगले भेटत असतात. फक्त एक काळजी घ्यायची की 5व्या दिवशी जीवाणू टाकायचे आणि 7व्या दिवशी त्याचा वापर जमिनीमध्ये होणं गरजेचं आहे.
याचा स्लरीचा जरी वापर तुम्ही जमिनीमध्ये केला तर अत्यंत उत्कृष्ट स्वरूपामध्ये सूक्ष्मजीव सृष्टी वाढते. सेंद्रिय कर्बाचं सुद्धा प्रमाण जमिनीमध्ये हे वाढत असतं. तिसरं म्हणजे पिकाचे अवशेष जमिनीमध्ये गाडणे. मित्रांनो, हा सुद्धा एक सर्वात महत्वाचा विषय आहे की तुमच्या पिकाचे जे अवशेष असतात याला जर तुम्ही जमिनीमध्ये गाडलं तर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढण्यामध्ये किंवा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढण्यामध्ये खूप मोठा वाटा हा उचलत असतो. कसं? पीक हे कधी पण ऑक्सिजन बाहेर सोडत असतं आणि कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेत असतो. रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये तुम्ही जर बघितलं तर कोणतंही पीक हे कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेत असतं आणि ऑक्सिजन हा बाहेर सोडत असतं. तर अशा वेळेस काय होतं, जो कार्बन डायऑक्साईड झाडामध्ये कार्बन स्वरूपामध्ये साठवलेला असतो तो पूर्ण झाडामध्ये साठवलेला कार्बन जेव्हा आपण पिकाचा अवशेष म्हणून जमिनीमध्ये ते पीक गाडतो तेव्हा त्या कार्बनचं रूपांतर जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनमध्ये होतं. त्याला आपण सेंद्रिय कर्ब म्हणतो. म्हणून कधी पण तुम्हाला जर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवायचं असेल तर पिकाच्या अवशेषासारखं सोपं औषध तुम्हाला भेटणार नाही. कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकाच्या बॉडीमध्ये पिकाच्या आतमध्ये कार्बन असतो आणि तो कार्बन तुम्ही जमिनीमध्ये जर गाडला ॲज अवशेष म्हणून किंवा त्याला जर जमिनीमध्ये कुजवलं तर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी त्याची मदत होत असते. याचं सिंपल उदाहरण जर झालं तर तुमच्या ऊसामध्ये जर त्याचा विचार केला तर ऊसाची पाचट. मित्रांनो, खूप मोठा विषय पण आता वेळ कमी असल्यामुळे मी एकदम शॉर्टमध्ये घेतो. तुमच्या ऊसाच्या पाचटमध्ये नायट्रोजनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. तुम्ही जर 1 एकरमध्ये ऊसाची पाचट जर जमिनीमध्ये गाडली तर तुम्हाला जवळजवळ समजा 8 साली ऊसाची पाचट असेल तर जवळजवळ तुम्हाला 7 ते 8 टन सेंद्रिय पदार्थ तुमच्या जमिनीमध्ये भेटत असतो. समजा पूर्व हंगामाची तुमची ऊसाची पाचट असेल तर 5 ते 6 टन तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढत असतं. समजा तुमची सुरू पिकाचं म्हणजे सीजनल 12 महिन्याचं जर पीक असेल त्याचं जर पाचट तुम्ही जमिनीमध्ये गाडलं ऊस तुटल्यानंतर तर त्याच्यापासून तुम्हाला जवळजवळ 4 ते 5 टन सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण जमिनीमध्ये किंवा सेंद्रिय खताचं प्रमाण जमिनीमध्ये वाढल्यासारखं दिसतं. आता मी तुम्हाला बोललो की पीक हे काय करतं, ऑर्गॅनिक कार्बन घेत असतं. म्हणजे ऊसाच्या पाचटमध्ये वाळलेल्या पाचटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्बनचं प्रमाण असतं आणि त्या कार्बनचं सिक्विस्ट्रेशन होतं. आता ती कन्सेप्ट वेगळी आहे. कार्बन सिक्विस्ट्रेशन जर सांगायला गेलो तर याला इथं वेळ खूप जाईल. म्हणून सिंपल गोष्ट सांगतो की ती पाचट जर तुम्ही ज्याच्यामध्ये कार्बन आहे ती पाचट जर तुम्ही जमिनीमध्ये गाडली त्याला जर डिकम्पोजिशन केलं त्याचं जर कुजवण्याची प्रोसेस केली तर ऑटोमॅटिकली तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब, तुमच्या जमिनीची पोरॉसिटी, तुमच्या जमिनीचे भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म एवढे सुंदर वाढतात की तुम्हाला बाकीचे जे इनपुट आहे सेंद्रिय घटकांचे ते इनपुट सुद्धा टाकायची गरज पडत नाही. आता आमच्या ग्रुपमध्ये बरेचसे जे जण आहेत, आता अण्णांचे सुरेश अण्णा कबाड यांचं नाव घेतलं मी समजा, किंवा आपले अमोल पाटील असतील किंवा आपले डॉक्टर अंकुश चोरमुले असतील, गेले 10-12 वर्षापासून हे पाचट कुजवण्याची प्रोसेस करतायत, जमिनीमध्ये पाचट कुजवतायत. आज तुम्ही सुरेश अण्णांच्या प्लॉटवर जर गेले आणि तुम्ही नुसतं जमिनीवर चालले तरी तुम्हाला समजेल की यार ही जमीन काय. आणि तुम्ही जर जमिनीचा वास घेतला, आपण म्हणतो की जमिनीचा कसा एक सुंदर एक असा हे येतो वास येतो, सुंदर असा वास येत असतो. तर तो वास कशामुळे येतो? ॲझोटोबॅक्टर हा जो जमिनीमधला जो बॅक्टेरिया आहे, या बॅक्टेरियाचं प्रमाण जमिनीमध्ये जर चांगलं असेल तर तुमच्या जमिनीचा सुंदर असा स्मेल येत असतो, वास येत असतो. तर सांगण्याचं तात्पर्य काय की आपण जमिनीवर चालण्यावर सुद्धा ठरवू शकतो, समजू शकतो, जर चांगला जर तज्ञ असेल की यार या जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती आहे. म्हणजे काय, ह्या गेले 10 ते 12 वर्षाचे हे कष्ट आहेत. त्याच्यामुळे तुमच्या जमिनीची सुपीकता वाढलेली आहे, त्याच्यामुळे तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढलेला आहे. आज अण्णांचा प्लॉटचा जर विचार केला तर 2.3च्या आसपास सेंद्रिय कर्ब गेलेला आहे. म्हणजे हे कशामुळे झालेले? फक्त पिकाचे अवशेष जमिनीमध्ये गाडणं. नुसतं ऊस नव्हे, त्याने हरभरा केला तरी त्याचे अवशेष जमिनीमध्ये गाडले जातात. त्यांनी आता बनाना सारखं पीक केलं तर बनानाचा एक सुद्धा सिंगल पार्ट बाहेर फेकला नाही. पूर्ण त्याचं जे ड्राय मॅटर होतं ते ड्राय मॅटर पूर्ण जमिनीमध्ये गाडलं आणि त्याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीची सुपीकता वाढली. म्हणून मित्रांनो, आपल्या शेतामधली काडी कचरा बाहेर काढणं हे सर्वात चुकीचं काम आहे. जो काडी कचरा असेल तो जमिनीमध्येच ठेवणं आणि सर्वात महत्वाचं, काडी कचऱ्याला आग न लावणं किंवा काडी न लावणं. कारण ही सर्वात महत्वाचा ड्रॉबॅक याच्यात असा असतो की तुम्ही जर कोणतंही पाचट असेल किंवा कोणतेही पिकाचं अवशेष जर तुम्ही जमिनीवर ठेवून आणि ते जर जाळलं तर तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुद्धा जाळला जातो. सेंद्रिय कर्बाचं विघटन
सॉरी सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे तुमच्या जाळल्यामुळे कमी होत असतं. दुसरं म्हणजे आपल्या जमिनीच्या पहिल्या 10 ते 15 सेंटीमीटर मध्ये, पहिल्या पृष्ठभागाच्या 10 ते 15 सेंटीमीटर मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सूक्ष्म जीवसृष्टी असते. त्याला आपण जमिनीमधील सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणत असतो. या सूक्ष्म जीवसृष्टीला त्या जाळल्यामुळे, त्याचं जे टेम्परेचर असतं जाळल्यामुळे, ती जी आग असते त्या आगीमुळे तिथं ते जे सूक्ष्मजीव असतात पहिल्या 10 सेंटीमीटर मधले ते पूर्णतः मरून जातात, कोलॅप्स होतात आणि तुमच्या त्या जमिनीचे दिवसेंदिवस कडक होण्याचे प्रमाण वाढतात. मित्रांनो, तुम्ही जर थोडं प्रॅक्टिकल विचार केला 10 ते 15 वर्ष 12 वर्ष आधी, तर प्रत्येक जमिनीमध्ये आपल्याला गांडूळ दिसायचे. गांडूळ तुम्हाला माहिती असेल तर आपल्या शेतकऱ्याचे मित्र म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो. गांडूळ दिसायचे. आता जर तुम्ही बघितलं तुम्हाला गांडुळांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी झालेलं दिसतंय. कारण का? जमीन ही कडक होत चाललेली आहे. सूक्ष्मजीव जे असतात जमिनीमधले ते दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे. याचं एक साईन आहे की सूक्ष्मजीव कमी झाले म्हणजे जमीन कडक होते. हे एक आपण जर व्यवस्थित मन लावून जर त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला हे साईन लगेच लक्षात येतं. जमीन कडक झाली तर त्या जमिनीचं रूपांतर क्षारांमध्ये झालं, क्षारांचं रूपांतर चोपनमध्ये झालं. मग ती जमीन तुम्हाला जे आपल्याला उत्पन्न पाहिजे किंवा जे आपण पीक घेऊ शकतो, मनाची इच्छा जी असते ते पीक आपण जर आपण अशीच प्रॅक्टिस करत राहिलो, चुकीच्या पद्धतीने जर शेती करत राहिलो, तर तुम्हाला एक काळ असा येईल की तुम्हाला जे मनामध्ये पीक आहे ते तुम्ही घेऊ शकणार नाही. त्या जमिनीनुसार तुम्हाला पीक निवडावं लागेल. एवढी बिकट परिस्थिती येऊ नये याच्यासाठी आजचा हा टॉपिक आहे की तुमच्या जमिनीला सेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय कर्बाला कसं वाढवता येईल याच्याकडे प्रत्येक शेतकऱ्याने लक्ष देणं गरजेचं आहे. तिसरा जो विषय येतो तो म्हणजे मी पाचटाविषयी बोललो. पाचटामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण असतं. त्याच्यामध्ये सर्वात जास्त नायट्रोजनचं प्रमाण असतं. पण जमिनीमध्ये तुम्हाला बोललो की सेंद्रिय, आता शेणखत, खूप अन्नद्रव्याचं प्रमाण खूप कमी आहे, पण सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तुम्ही पाचट कुजवण्याची जी प्रोसेस आहे ती प्रत्येक शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. काही शेतकरी काय करतात, पहिल्या वर्षी पाचट कुजवतात आणि दुसऱ्या वर्षी तिला दुसऱ्या वर्षाचं म्हणजे खोडव्याच्या वेळेस तिला जाळून टाकतात. तर तसं जर केलं समजा, तर पहिल्या वर्ष जे तुम्ही जी पाचट ठेवलेली आहे त्याच्यामधनं जो ऑर्गॅनिक कार्बन वाढलेला आहे, जी सूक्ष्मजीव सृष्टी वाढलेली आहे, ती सुद्धा ती पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा ती निघून जाणार. सेंद्रिय कर्ब हा कधीच 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षाने तुम्हाला वाढेल असं कधीच जाणवणार नाही. तुम्हाला कंटिन्यू 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष सेंद्रिय पदार्थ वाढवण्यासाठी खूप मोठे कष्ट करावं लागणार आहे मित्रांनो. तरच तो सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे. आता काही शेतकऱ्यांना वाटतं की माझं ऊसाचं उत्पन्न 50 टन प्रति एकर आहे, मग मी आम्ही शेतकरीची पूर्ण जी टीम आहे त्याचं मी ज्ञान घेतलं, त्याचा अभ्यास केला, त्यांचे जे सल्ले आहेत ते मी ऐकले आणि त्या पद्धतीने 100% तंतोतंत सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, असं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुमच्या जमिनीचं उत्पन्न हे 50%वरनं डायरेक्ट 50 टनवरनं डायरेक्ट 100 टनावर जाणार नाही. तुम्हाला 50 टनावरनं हळूहळू 60 टन 75 टन 80 टन 90 टन 95 टन 100 टन म्हणजे 5 ते 6 वर्षानंतर तुम्ही कुठेतरी त्या जमिनीच्या सुपीकतेला वाढवणार आणि जशी जशी जमिनीची सुपीकता वाढेल तसं तसं तुम्हाला उत्पन्नामध्ये वाढ होईल. पीएच सुद्धा कमी करणं काही सोपं नाहीये. पीएच वाढवणं सोपं आहे, पण जमिनीचा पीएच कमी करणं म्हणजे 7.8 असेल तर 7.6 वर जर तुम्हाला पीएच आणायचं असेल तरी सुद्धा खूप मोठे कष्ट तुम्हाला घ्यावं लागतात. याच्यासाठी कोणतीही गोष्ट ही सोपी म्हणून बघू नका. जमिनीची सुपीकता आणि जमिनीला आपली आई म्हणून बघा, आपली भूमाता म्हणून बघा. 100% तुम्ही जर तिच्याकडे ह्या पद्धतीने बघितलं, कोणताच शेतकरी क्रॉप रोटेशन ठेवत नाही. विसावा, जमिनीला विसावा देणं. मी मागे पण एक लाईव्ह केला होता. जमिनीला विसावा देऊन तुम्ही जर उन्हाच्या सानिध्यात 1.5 ते 2 महिने जर जमीन चांगली तापू दिली तर त्याच्यासारखं स्टेरिलायझेशन म्हणजे नॅचरली जमिनीमधील जे रोग किडी असतील त्याला मारण्याचं काम दुसरं कोणीच करू शकत नाही. ते म्हणजे फक्त जमिनीला तुम्ही जर 1.5 ते 2 महिना चांगला विसावा दिला आणि तुम्ही जर उन्हामध्ये तिला चांगलं तापू दिलं तर 100% तुमच्या जमिनीमधील जे अनवॉन्टेड बुरशी आहेत त्या मारण्यासाठी ती जमीन चांगला प्रयत्न करेल. कारण 80 ते 90% ह्या ज्या रोग तुमच्या पिकावर येत असतात हे रोग जमिनीमधनं उद्भवत असतात. किडी, बरेचसे 80 ते 90% किडींची सुप्तावस्था ही जमिनीमध्ये असते. मग ह्या किडींची लाईफ सायकल ब्रेक करायचे असेल, तुमच्या जमिनीमधील जे बुरशी आहेत त्यांना बुरशींना तिथल्या तिथं मारायचं असेल तर 100% तुमच्या जमिनीमध्ये जमिनीला नांगरून पलटी करून ठेवून आणि 2 महिने 1.5 महिने तिला तळू देणं ही अत्यंत महत्वाची प्रॅक्टिस आपण करू शकतो. परत चौथं म्हणजे गांडूळ खतांचा वापर. चौथं म्हणजे पुढचा पॉईंट, गांडूळ खतांचा वापर करून सुद्धा तुम्ही
जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढू शकतात. मित्रांनो, गांडूळ खताला काळं सोनं म्हणून बघितलं जातं. काळं सोनं म्हणजे गांडूळ खत. शेतकऱ्याचं काळं सोनं म्हणजे गांडूळ खत. गांडूळ खतामध्ये खूप मोठी ताकद आहे. गांडूळ खतामध्ये सर्वात जास्त नत्रस्फुरत पालाचं प्रमाण आहे. कारण गांडूळ खत जेव्हा तयार होत असतं तेव्हा जे गांडूळ असतात त्या गांडुळांच्या बॉडीमधनं ते खत बाहेर निघत असतं, सिक्रेट होत असतं. त्याच्या बॉडीमधनं सिक्रेट झालेलं जे असतं त्याच्यामध्ये खूप मोठी ऑर्गॅनिक ऍसिडची ताकद असते आणि त्या ऑर्गॅनिक ऍसिड तुमच्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम, तुमच्या जमिनीची पोरॉसिटी डेव्हलप करण्याचं काम करत असतात. मी ऑर्गॅनिक ऍसिड वरती, सेंद्रिय आम्लावरती प्रत्येक वेळेस बोलण्याचा प्रयत्न करतोय. कारण सेंद्रिय आम्ल जर असेल तुमच्या जमिनीमध्ये तयार होत असेल तरच तुमच्या जमिनीमध्ये दिलेलं अन्नद्रव्य सोल्युबल होईल आणि ते पिकाला उपलब्ध होईल. आता काही न वाटत असेल पीएसबी, फॉस्फेट मोबिलायझिंग बॅक्टेरिया स्थिर झालेल्या अन्नद्रव्याला कधी उपलब्ध करणार का? नाही, ते उपलब्ध नाही करत. काय होतं, जमिनीमध्ये तो जेव्हा तुम्ही पीएसबी देतात ते पीएसबी अभिक्रिया करतं, त्याला कुजवतं आणि कुजवल्यानंतर त्या पीएसबीच्या बॉडीमधनं ऑर्गॅनिक ऍसिडचं सिक्रेशन होतं. ऑर्गॅनिक ऍसिड बाहेर पडत असतं किंवा त्या कुजलेल्या घटकांमधनं ऑर्गॅनिक ऍसिड बाहेर पडत असतं आणि ते ऑर्गॅनिक ऍसिड तुमचं स्थिर झालेला फॉस्फरस सोल्युबल करतं आणि मग तो फॉस्फरस पिकाला उपलब्ध होतो. म्हणजे हा जो सेंद्रिय आम्ल आहे, सेंद्रिय आम्ल आता बरेचशा मार्केटमध्ये कंपनींकडे खूप चांगल्या पद्धतीचे ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत. जसं की ॲग्रिसर्चकडे ॲग्रिप्लेक्स ओए म्हणून ऑर्गॅनिक ऍसिड आहे. म्हणजे ऑर्गॅनिक ऍसिडची क्वालिटी सुद्धा ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे बाहेरून सुद्धा तुम्ही ऑर्गॅनिक ऍसिड देऊ शकतात किंवा जमिनीमध्ये पिकाच्या मुळांद्वारे सुद्धा ऑर्गॅनिक ऍसिडची निर्मिती होते. सेंद्रिय पदार्थांमधनं डिकॉम्पोजिशन झाल्यानंतर सुद्धा ऑर्गॅनिक ऍसिडची निर्मिती होते आणि सूक्ष्म जीवांच्या बॉडीमधनं सुद्धा ऑर्गॅनिक ऍसिडचं सिक्रेशन होतं, तिची सुद्धा निर्मिती होते. याच्यामुळे ह्या जमिनीमधले सर्व जे अन्नद्रव्य असतात ते सोल्युबल होण्यासाठी त्याची मदत होत असते. आणि सर्वात महत्वाचा आणि शेवटचा जो पॉइंट आहे सेंद्रिय पदार्थ वाढवण्यासाठी तो म्हणजे तुमच्या जमिनीमधील हिरवळीच्या खतांचा वापर. मित्रांनो, हिरवळीचं खत म्हणजे नेमकं काय? हिरवळीचं खत म्हणजे काय? तुम्हाला मी सुरुवातीला बोललो की कोणतंही पीक CO2 आतमध्ये घेत असतं, म्हणजे कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेत असतं. मग त्या हिरवळीच्या पूर्ण पिकामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन आहे. तो कार्बन तुम्ही जमिनीमध्ये गाडणार आहे त्या पिकाला. ते पीक जमिनीमध्ये समजा तुम्ही गाडलं तर गाडल्यानंतर त्या पिकामध्ये जो कार्बन आहे तो कार्बनचं रूपांतर ऑर्गॅनिक कार्बन मध्ये होतं जमिनीमध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवण्यामध्ये हा सेंद्रिय हिरवळीचं खत हे मदत करत असतं. त्याच्यामध्ये आता हिरवळीच्या खतामध्ये जर ऊसाचा विचार झाला तर तुम्ही ताग असेल, धिंचा असेल याचा वापर प्लांटेशनच्या अगोदर, आता समजा 8 साली तुम्हाला लागवड करायची असेल तर त्याच्या 1.5 ते 2 महिने अगोदर तुम्ही हिरवळीच्या खताचा वापर जर केला, नाही तुम्हाला शक्य होत असेल, मी सुरुवातीला बोललो की तुम्ही रोटेशन मध्ये हिरवळीचं पीक ठेवा. एक पीक ठेवा ज्याच्यातनं तुम्हाला स्वतःला इन्कम भेटणार नाही पण तुमच्या जमिनीची सुपीकता वाढेल. आपण प्रत्येक पीक हे इन्कम साठी घेत असतो, काहीतरी मला फायदा झाला पाहिजे, 2 पैसे माझ्याकडे आले पाहिजे. अरे थोडासा विचार करा की आपल्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी एखादं पीक घ्या, ते म्हणजे हिरवळीचं पीक. रोटेशन मध्ये 2 ते 3 वर्षातनं कसं माझ्या जमिनीमध्ये हिरवळीचं पीक येईल, किती 2 महिने 2.5 महिन्याचा कालावधी असतो, पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढवण्याचं ते काम करत असतं. म्हणून हिरवळीच्या पिकामध्ये ताग असेल, समजा तुमची थोडीशी हलकी जमीन असेल किंवा मध्यम जमीन असेल तर तुम्ही ताग सारख्या पिकाचा वापर करू शकतात. समजा थोडीशी क्षारपड जमीन असेल, चोपन जमीन असेल, पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असेल तर तिथं धिंच्यासारख्या हिरवळीच्या पिकाचा तुम्ही वापर करू शकता. किंवा इतर कडधान्य पिकं म्हणजे मूग असेल, उडीद असेल, परंतु चवळी असेल, गवार असेल, ह्या पिकांचा सुद्धा तुम्ही हिरवळीचं खत म्हणून जमिनीमध्ये वापर करू शकता. सोयाबीन सारखं पीक आहे, हरभऱ्यासारखं पीक आहे, ते क्रॉप रोटेशन मध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्याच्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये जवळजवळ या हिरवळीच्या पिकांमुळे तुमच्या जमिनीमध्ये जवळजवळ 80 ते 70 किलो नत्र प्रति हेक्टर हा स्थिर होत असतो. वातावरणामधला जो नायट्रोजन असतो, जवळजवळ 78% नायट्रोजन वातावरणामध्ये आहे, तर तो 78% नायट्रोजन पैकी काही प्रमाणामध्ये हे जे हिरवळीची पिकं असतात हे पिकं तुमच्या जमिनीमध्ये ह्या नत्राचं स्थिरीकरण करत असतात. जवळजवळ 70 ते 80 किलो प्रति हेक्टर तुमच्या जमिनीमध्ये ह्या नायट्रोजनचं स्थिरीकरण होत असतं. त्याचबरोबर हिरवळीच्या पिकापासून आपल्याला हेक्टरी, मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की हेक्टरी जवळजवळ 8 ते 7 टन प्रति हेक्टर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण सुद्धा वाढण्यामध्ये ते मदत करत असतं. आता तागाचा विचार केला तर जवळजवळ हेक्टरी 20 टन तुम्हाला तागापासून सेंद्रिय खत मिळतं. ढेंच्याचा विचार केला तर जवळजवळ 18 ते 20 टन तुमच्या प्रति हेक्टरी
तुम्हाला जमिनीमध्ये सेंद्रिय घटकांचं प्रमाण वाढवण्यासाठी ती मदत करत असतं. मूग असेल किंवा उडीद असेल किंवा चवळी असेल त्याच्यापासून 6 ते 8 टनापर्यंत तुम्हाला हिरवळीचं खत म्हणून जर तुम्ही घेतलं तर सेंद्रिय पदार्थ तुम्हाला किंवा सेंद्रिय ऑर्गॅनिक मॅटर तुमच्या जमिनीमध्ये वाढण्यासाठी ते मदत करत असतं. गवारसारखं पीक जर तुम्ही घेतलं त्याच्यातून तुम्हाला 12 ते 14 टनापर्यंत प्रति हेक्टर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढण्यासाठी मदत होत असते. मग तुम्हाला बाकी याचा निंबोळी पेंटचा वापर असेल, परत गांडूळ खतांचा वापर असेल किंवा पोल्ट्री मॅन्युअल्स असेल, याचा वापर सुद्धा तुम्ही करून जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा वाढू शकतात. खूप पॉईंट आहेत, विषय खूप बोलण्यासारखे भरपूर आहेत. बायो फर्टिलायझरचा एक विषय राहिला म्हणजे जैविक खते. त्या जैविक खतांचा वापर जर तुम्ही स्लरीद्वारे जर केला तर मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सुद्धा मदत होत असते. कधी पण रासायनिक खताला सेंद्रिय खताची जोड द्या. एवढं जरी तुम्ही या व्हिडिओमधनं शिकले ना तरी माझ्यासाठी हा व्हिडिओ सफल झाला असं मी म्हणेल. रासायनिक खताला जर तुम्ही सेंद्रिय खताची जोड दिली, एकाच 5चा रेशो जर तुम्ही मेंटेन केला, जर तुम्ही त्या पद्धतीने एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जर जमिनीमध्ये केलं तर तुमच्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न पण भेटेल, तुमच्या जमिनीची सुपीकता टिकून राहील आणि तुमचं जे वातावरण आहे, एन्व्हायरमेंट आहे, त्याचा सुद्धा जो बॅलन्स आहे तो सुद्धा तुमचा व्यवस्थित राहील. खूप विषय आहेत. आता थोडेसे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न घेऊ, कारण वेळ खूप झालेला आहे. प्रश्नामध्ये दीपक उपाध्याय सर म्हणतायत की तणनाशक मारले तर सेंद्रिय कर्ब जीवाणू कमी होतात का? 100% कमी होतात. तणनाशक मारल्यामुळे जमिनीची सुपीकतेवरती मोठा परिणाम होत असतो. विक्रम पाटील म्हणताय जमिनीच्या प्रश्न जात आहेत. गांडूळ खताने सुद्धा चांगल्या पद्धतीने सेंद्रिय कर्ब हा वाढत असतो. सुरेश अण्णांनी छान कमेंट दिली की पूर्वी आमच्या जमिनीचा पीएच हा 8.5 होता, आता जर चेक केला तो 7.5 वर, म्हणजे जवळजवळ 8.5 वरनं 7.5 वर पीएच आणणं म्हणजे नॉट अ जोक. खूप मोठी ही अचिव्हमेंट आहे असं मी म्हणेल. अण्णा तुम्हाला अभिनंदन. हे फक्त न फक्त तुमच्या ह्या प्लांट रेसिड्यू मॅनेजमेंटमुळेच झालेलं आहे असं मी नक्की म्हणेल. बरोबर आहे. महेश पोटे म्हणून आमचे एम्प्लॉय आहेत कंपनीचे ॲग्रिसरचे. सोडियम आणि कार्बोनेटचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, याच्याविषयी सुद्धा मी बोललेलो आहे. तर त्याच्यामुळे तुमच्या जमिनीमधील अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होते. कोंबडी खत हे अत्यंत उत्कृष्ट खत आहे. कोंबडी खताचा एकच प्रॉब्लेम आहे की त्याचा वापर जर अति झाला तर व्हिजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होतो, कारण CN रेशो वाढून जातो, नायट्रोजनचं प्रमाण वाढून जातं आणि त्याच्यामुळे थोडंसं व्हिजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होत असते. म्हणून शेणखताच्या जे प्रमाण आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ 1/3 म्हणजे शेणखत तुम्ही समजा 8 ते 10 टन वापरत असाल तर कोंबडी खताचा वापर हा 2 ते 3 टनापर्यंतच एकरी व्हायला पाहिजे. नंतर क्षारांविषयी सुद्धा मी बोललेलो आहे माझ्या लेक्चरमध्ये, तुम्ही ऐकलं असेल तर. पाण्यामधील जर क्षारांचं प्रमाण वाढलं आणि ते पाणी तुम्ही जमिनीमध्ये वापरत असाल तर 100% जमिनीमधील क्षारांचं सुद्धा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. आणि याला असं स्पेसिफिक सोल्युशन नाही आहे पाण्यामधील क्षारांचं प्रमाण कमी करण्यासाठी. असं स्पेसिफिक सोल्युशन नाही आहे आपल्याकडे. पण काही असे फिल्टर्स आलेले जे की आता डायरेक्टली जे पाणी बाहेरून येतं त्या पाण्याला फिल्टर करतात आणि ते मग तुम्ही एखाद्या टँकमध्ये टाकून आणि त्याचा वापर जर तुम्ही ठिबक सिंचनाद्वारे केला तर क्षारांचं प्रमाण नक्की कमी होतं. पण सेंद्रिय कर्ब जर तुमच्या जमिनीचा चांगला असेल तर पाणी जरी तुम्ही क्षारपड दिलं तरी सुद्धा तुम्हाला चांगलं उत्पन्न घेता येतं. व्हर्मिवॉश स्लरीमधून दिलं तर चालेल का? 100% चालेल. व्हर्मिवॉश तुम्ही स्लरीमधनं द्या किंवा व्हर्मिवॉश डायरेक्ट प्लेन सोडा, कारण व्हर्मिवॉश ऑलरेडी बनलेलं आहे, त्याचं डिकम्पोजिशन प्रोसेस झाल्यानंतर ते बनलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही. तुम्ही डायरेक्ट स्लरीमधनं दिलं तरी त्याचा वापर चांगल्या पद्धतीने होईल, काय अडचण नाही. नारायण इंगळे म्हणताय आम्ही गव्हाचं गहू काढल्यानंतर जमिनीत गाडतो
तर पुढील हंगामात अंतर्मशागत खूप त्रास होतो, तर गव्हाचे काळे लवकर कुजण्यासाठी काही जीवाणू आहेत का? आता गव्हामध्ये लिग्निनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं, म्हणून ते कुजण्यासाठी थोडासा त्रास होतो. तो त्रास कमी करायचा असेल तर तुम्हाला ते माती आड करणं सर्वात महत्त्वाचं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत कोणत्याही प्लांट रेसिड्यूवरती पिकाच्या अवशेषावरती कोणत्याही जर माती पडली नाही आणि जर त्याला पाण्याचा संपर्क आला नाही, तर ते कुजण्यासाठी खूप मोठा त्रास होतो. त्याच्यासाठी तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट सारखं खत असेल, युरिया असेल किंवा मार्केटमध्ये काही डिकम्पोजिंग मटेरियल सुद्धा भेटतं, त्याचा वापर तुम्ही करू शकता. तुम्हाला काही अडचण येणार नाही कुजण्यासाठी. पण त्रास होतो 100%. गव्हाचं जे रॉ मटेरियल असतं किंवा जे अनवॉन्टेड मटेरियल असतं त्याचा वापर जर केला तर ते कुजण्यासाठी थोडासा त्रास होतो. पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिग्निन असल्यामुळे तुमच्या जमिनीच्या ऑर्गॅनिक ॲसिडची निर्मितीमध्ये सुद्धा तो फायदेशीर ठरतो, म्हणून त्याला कुजवण्यासाठी प्रयत्न करा. माती आड करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कोणतंही पिकाचं औषध माती आड केला तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. अण्णांनी काही प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत, त्याबद्दल अण्णांचे धन्यवाद. इथं सेंद्रिय पदार्थामध्ये शेणखताला पर्याय म्हणून जर कारखान्याची मळी टाकली तर चालेल का, आणि एकरी किती टाकावी, असा यांचा प्रश्न आहे. श्यामराव चव्हाण म्हणून आहेत. मित्रांनो, कारखान्याची मळी जी असते ना त्याच्यामध्ये काही हेवी मेटल्स येण्याचे चान्सेस असतात. हेवी मेटल्स हे खूप घातक असतात जमिनीसाठी. पण त्याचा वापर तुम्ही 3 वर्षातनं एखाद्या वेळेस ॲज अ पोटॅश आणि फॉस्फरस सोर्स म्हणून करू शकतात कारखान्याची मळी. पण 100% शेणखताला पर्याय ते होऊ शकत नाही. चांगल्या प्रकारची प्रोसेसिंग केलेली जर मळी असेल कारखान्याची, कारण कारखान्याची मळी वरती सुद्धा प्रोसेसिंग होत असते, चांगल्या पद्धतीने प्रोसेसिंग केली जर मळी असेल तर तुम्ही वापरू शकतात. मळीमध्ये फक्त हेवी मेटलचं प्रमाण नसायला पाहिजे, याची काळजी घेणं गरजेचं आहे. पण उत्कृष्ट ऑर्गॅनिक सोर्स म्हणून मळी सुद्धा काम करते. आच्छादन करण्यापेक्षा, आता सचिन पाटलांचा प्रश्न आहे की हिरवळीचं पीक जमिनीत गाडणे व जमिनीच्या पृष्ठभागावर आच्छादन करणे यातील कोणती पद्धत चांगली आहे? 100% जमिनीमध्ये गाडून जर तुम्ही त्याला डिकम्पोज केलं तर ती पद्धत अत्यंत उत्कृष्ट राहील. गांडूळ खतांचा वापर आडसाली पिकामध्ये कधी करावा? गांडूळ खताचा वापर तुम्ही जे रासायनिक खत जे वापरत असतात, संदीप साळुंखेंचा प्रश्न आहे, रासायनिक खत जे वापरत असतात, या रासायनिक खतामध्ये जर गांडूळ खत तुम्ही जर मिक्स केलं आणि जर त्याचा वापर बेसल डोसमध्ये, किंवा समजा बेसल डोसमध्ये तुम्हाला शक्य झालं नाही, तर तुम्ही जर त्याचा वापर मोठ्या बांधणीच्या वेळेस जर केला, माती आड करण्यासाठी जर केला, तर 100% तुम्हाला त्या गांडूळ खतामुळे रासायनिक खताची कार्यक्षमता वाढवण्यामध्ये फायदा होईल. तुम्ही मग मोठ्या बांधणीच्या वेळेस किंवा बेसल डोसमध्ये लागवडीच्या वेळेस त्याचा वापर करू शकतात. प्रवीण पाटील म्हणताय आपण लिहिलेले लेख कुठं भेटतील? आमच्या होय शेतकरीच्या यूट्यूब चॅनलवरती काही व्हिडिओ पण आहेत, आणि तुम्ही जर होय शेतकरीच्या ग्रुपला जॉईन असाल तर तुम्हाला आमचे लेख वाचायला मिळतील. महेश देशपांडे म्हणतायत की पीएच किती असावा सर? आता जमिनीचा पीएच जर विचार केला तर 7.5च्या आसपास तरी असावा. मी म्हणत नाही की तुमच्या जमिनीचा पीएच 6.5 7 असावा. खरं तर ओरिजिनल जमिनीचं, चांगली जमीन कशाला म्हणतात की त्या जमिनीचा पीएच 6.5 ते 7च्या आसपास असला पाहिजे. पण जर तुमची अल्कलाईन सॉइल असेल तर तिचा पीएच जवळजवळ 7.5च्या आसपास जरी आणण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल. कोंबडी खताचा वापर सुद्धा तुम्ही, जसं मी सांगितलं की तुम्ही रासायनिक खताबरोबर किंवा ज्या भागामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे अशा भागामध्येच तुम्ही कोंबडी खताचा वापर जर केला तर तुम्हाला जास्त फायदेशीर ठरतं. कारण कोंबडी खत जर तुम्ही ज्या शेतामध्ये टाकलं त्या शेताला पाण्याची गरज जास्त असते, आणि पाणी जर कमी पडलं तर त्याचे साईड इफेक्ट पिकावरती होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारखान्याची मळी विषयी मी तुमच्याशी बोललोय. अक्षय कुलकर्णी म्हणताय ताक खत कापून गाडावे का डायरेक्ट नांगरणीने गाडावे?
जमिनी आड करा कोणत्याही पद्धतीने तुम्हाला जे सोपं वाटेल ते, फक्त जमिनी आड माती आड झालं पाहिजे, हे एक लक्षात घ्या. शेणखतातनं हुमणे वाढते का, संदीप साळुंके विचारतायत. 100% जर ओलं शेणखत असेल तर हुमणे वाढण्यामध्ये ते कारणीभूत ठरत असतं. म्हणून मी सुरुवातीलाच बोललो की तुम्ही कृपा करून चांगलं कुजलेल्या शेणखताचा वापर करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. बऱ्याच जणांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत चांगली माहिती दिल्याबद्दल, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. 10 पुस्तकं वाचून सुद्धा एवढी माहिती मिळणार नाही मित्रांनो. मी शेतामध्ये होतो आणि गावाकडे शेत असल्यामुळे थोडंसं बॅकग्राऊंड किंवा व्यवस्थित रेंज नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला, पण बऱ्यापैकी माहिती देण्याचा प्रयत्न केला. आमच्या ग्रुपच्या तर्फे मी तुम्हाला सदैव मार्गदर्शन करत राहील, त्याबद्दल काही शंका नाही. विनोद अण्णांचा प्रश्न आहे की कारखान्याच्या मळीमुळे सेंद्रिय कर्ब वाढतो का? 100% वाढेल सर. ते पण एक सेंद्रिय पदार्थ आहे, त्याचं सुद्धा डिकॉम्पोजिशन होईल, त्याच्याने सुद्धा सेंद्रिय कर्ब वाढण्यामध्ये मदत होईल. तलावातील माती, अंकित पाटील म्हणताय की तलावातील माती शेतात टाकणे योग्य आहे का? 100% बरोबर आहे. तलावातील माती म्हणजे काय, पूर्ण इरोजन स्वरूपामध्ये चांगल्या भागामधनं वरचा लेयर वाहून आलेला असतो आणि वरचा लेयर म्हणजे पहिला 5 ते 10 सेंटीमीटर मधला जो लेयर असतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या सेंद्रिय पदार्थ असतात, सूक्ष्मजीव असतात. म्हणून ती जी जमीन असते किंवा ती जी माती असते ती सेंद्रिय पदार्थ योग्य असते, सेंद्रिय पदार्थ युक्त असते. तिचा वापर केला तर तुम्हाला 100% मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. काही प्रश्न रिपीट होत आहेत तर मी त्याचं थोडंसं त्याला हे करतोय. सॉइल अनालिसिसद्वारा न्यूट्रिएंट मॅनेजमेंट कसे करावं, असा काही प्रश्न आहे. तर हा खूप मोठा विषय आहे. तुमचा अनालिसिस रिपोर्ट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवू शकता. तुम्हाला मी त्याचं अनालिसिस आल्यानंतर त्याचं मी रिकमेंडेड डोस काढून देऊ शकतो. फॉस्फरिक ॲसिडमधनं किती फॉस्फरस मिळतो, असा आलोक देशमुख सरांचा प्रश्न आहे. तर फॉस्फरिक ॲसिडमधनं जवळजवळ तुम्हाला 40 ते 45% फॉस्फरस हा भेटत असतो. फॉस्फरिक ॲसिड कोणत्या प्रकारचं आहे, किती टक्के त्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण आहे, याच्यावर ते डिपेंड असतं. सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सोयाबीन पीक घेऊन शाळू पिके घेऊन, प्रश्न वाचता आला नाही. गांडूळ खत कधी वापरावे याचं पण उत्तर दिलेलं आहे. माती परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे याच्याविषयी आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊ. अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा ऊसासारख्या पिकाला अन्नद्रव्याचं ऍप्लिकेशन कसं करावं, मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य, याच्याविषयी आपण माहिती करून घेऊ. गणेश पाटील म्हणताय मोठ्या ट्रॅक्टरने खोल नांगरणी केल्याने उन्हामुळे सेंद्रिय कर्ब कमी होतं, खरं आहे का? काय कारण असावं? खोल नांगरणीविषयी मी थोडा विरोधक आहे. खोल नांगरणी करणं उचित नाहीये. सेंद्रिय कर्ब हा खोल नांगरणी केल्यानंतर 100% कमी होईल. कारण कसं असतं, सॉईलला डिस्टर्ब करणं जास्त गरजेचं नाहीये किंवा उचित नाहीये. आता मी थोडंसं रेफरन्स चेक केलं तर असं लक्षात आलं की झिरो बजेट नाही बरं का, झिरो टिलेज जर तुम्ही जेवढं कराल तेवढं तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब टिकून राहील, जो आहे तो टिकून राहील, वाया जाणार नाही. म्हणून जास्त खोल नांगरणीपेक्षा तुम्ही 25 ते 30 सेंटीमीटर पर्यंत नांगरणी केली तर सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास काही एवढा होत नाही. रोहित दुबेंचा प्रश्न आहे, सर पाचड जर असेच राहू दिले तर CN रेशोवर फरक पडतो का? नत्र दबले जाते असे बरेच शेतकरी नमूद आहेत, काही तथ्य आहे याबद्दल मार्गदर्शन करावे. CN रेशो हा जमिनीचा खूप महत्वाचा एक पार्ट म्हणून ओळखला जातो. CN रेशो जमिनीचा 10:1 म्हणजे कार्बन 10 आणि नायट्रोजन 1 या स्वरूपामध्ये असणं गरजेचं असतं. समजा CN रेशो जर त्याच्यापेक्षा जास्त झाला तर तुमच्या जमिनीमध्ये जे मिनरलायझेशन प्रोसेस होते, म्हणजे सेंद्रिय पदार्थांचं रूपांतर
रासायनिक पदार्थांमध्ये होणं, याला मिनरलायझेशन प्रोसेस म्हणतात. याच्यावरती खूप मोठा विपरीत परिणाम होतो आणि इमोबिलायझेशन प्रोसेस वाढते, म्हणजे रासायनिक पदार्थांचं रूपांतर सेंद्रिय पदार्थांमध्ये होणं. आणि ही इमोबिलायझेशन प्रोसेस वाढली तर ऑटोमॅटिकली जमिनीमध्ये जे आपण रासायनिक खत देतोय त्याची कमी भासते. म्हणून CN रेशो मेंटेन करण्यासाठी तुम्ही ऊसाच्या पाचटचा वापर जर केला तर नत्र दाबला जातो असं म्हणतात. असं काही नाही आहे. तुमचं जर चांगली जर पाचट तुम्ही कुजवली, प्रोसेस जर चांगल्या पद्धतीने पाचटचं केलं तर तुमचा CN रेशो मेंटेन होण्यासाठी त्याचा नक्की फायदा होतो. सुरेश अण्णांचा प्रश्न आहे, कोंबडी खत वाळलेले वापरावे का ओलसर वापरावे? कोंबडी खत ते तुम्ही जसंच्या तसंच जे पोल्ट्रीमध्ये येतं ते जसंच्या तसं वापरलं तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. वाळल्यानंतर त्याच्यातला नायट्रोजनचं इव्हॅपोरेशन लॉसेस होतात. फक्त जे शेणखत असतं त्याचं डिकॉम्पोजिशन होणं, कुजणं गरजेचं असतं. म्हणून जे पोल्ट्री खत असतं त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे, जसाचा तसा करायचा आहे. फक्त त्याचं प्रमाण हे शेणखतापेक्षा 1/3 म्हणजे जिथं तुम्ही 8 ते 10 टन शेणखत वापरत असाल तिथं तुम्हाला 2-2.5 टनापर्यंत हिरवळीचं खत वापरणं, पोल्ट्री खताचा वापर करणं गरजेचं आहे. विनोद मानेंचा प्रश्न आहे, गन्ना मास्टरचे चांगले रिझल्ट आहे का? 100% गन्ना मास्टर उत्कृष्ट काम करतं. याच्यावरती अमोल पाटलांनी खूप छान पद्धतीने काल लेक्चर दिलेलं आहे. ट्रायल झालेले आहेत, रिझल्ट ओरिएंटेड ट्रायल झालेले आहे. त्याच्यामुळे उत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे, तुम्ही वापरू शकतात. स्लरी ड्रिपने देताना फिल्टर चोकअप होते, त्याबद्दल काही करता येईल का? काही असे फिल्टर पण आले की ते स्लरी फिल्टर करतात, त्याचा सुद्धा वापर करू शकतात. पण तुम्ही जर बारीक कापडाने जर तुम्ही ती स्लरी गाळून घेतली 2 ते 3 वेळेस तर तुम्ही स्लरी चोकअप होण्याचे काही चान्सेस नसतात. पण मी कधी पण रिकमेंड करत असतो की स्लरीचा वापर हा डायरेक्टली विदाऊट फिल्टर करता जर तुम्ही जर बुडाजवळ करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याचा असतो. डोसविषयी देशमुख सर विचारताय. मी डोस NPK डोस असेल, ॲप्लिकेशन असेल, याच्याविषयी मी सेपरेट व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल. आज फक्त आपण सेंद्रिय कर्व, सेंद्रिय पदार्थ याच्याविषयी बोललेलो आहोत आणि तेच प्रश्न येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. क्लोरो दिले तर चालेल का? हा सुद्धा वेगळाच प्रश्न आहे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. बऱ्याच जणांनी माहिती चांगली दिली, याबद्दल थँक्स म्हटलेलं आहे. तर मी सुद्धा आपल्या महाराष्ट्र ऊस उत्पादक ग्रुपतर्फे सर्वांचे आभार मानतो. जवळजवळ 450च्या आसपास व्ह्यूज आले होते. तर एवढ्या छान पद्धतीने सर्वांनी रिस्पॉन्स दिल्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. वेळ खूप झालेला आहे. काही प्रश्न असतील तर आपण ग्रुपवर नंतर विचारू शकतात. मी आता इथं अजून काही महत्त्वाचा प्रश्न असेल का बघून घेतो. ठीक आहे. काही अजून प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकतात नंतर मला. माझा एक नंबर तुम्हाला फक्त सांगू इच्छितो. माझा व्हॉट्सॲप नंबर आहे 75 88 01 54 91. 75 88 01 54 91 हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे. तुम्ही याच्यावरती मला जमिनीच्या सुपीकतेविषयी, अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी प्रश्न विचारू शकतात. खूप छान पद्धतीने तुम्ही आम्हाला रिस्पॉन्स दिल्याबद्दल तुमचे परत एकदा मी धन्यवाद मानतो आणि थांबतो. थँक्यू.